तर आज आपण MPSC ग्रुप सी प्रिलिम्स एक्झाममध्ये जे हिस्ट्री विषयाचे इतिहास विषयाचे जे प्रिव्हियस इयर प्रश्न विचारलेले आहेत पूर्वपरीक्षेमध्ये मागील 5 वर्षामध्ये त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून या पुढील परीक्षांमध्ये काय विचारलं जाऊ शकतं आपल्याला याचा एक अंदाज बांधता येईल व त्यानुसार आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे पुढील 3 महिन्यामध्ये याची स्ट्रॅटेजी बनवता येईल. कारण हिस्ट्री खूप वास्ट सब्जेक्ट आहे आणि त्याच्यावर 10 प्रश्न येणार आहे तुम्हाला पूर्वपरीक्षेला. सो आपल्याला थोडा स्मार्ट स्टडी करायचं आहे की कमीत कमी इनपुट देऊन आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसं काढता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सो त्यासाठी आपण सगळ्यात बेस्ट जे असतं स्ट्रॅटेजी की प्रिव्हियस इयरमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यानुसार आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्याच्या आजूबाजूचा एरिया जर वाचण्याचा प्रयत्न केला आपण तर आपल्याला कमी एफर्टमध्ये जास्त मार्क्स मिळवता येतील. सो या प्रश्नांमधून आपण जे महत्त्वाचे सेक्शन्स आहेत हिस्ट्रीमधले, कारण सिलेबसमध्ये आपल्याला भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, तर त्यापैकी नेमकं काय विचारलं जातं आहे मागच्या 5 वर्षांमध्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत आज. आणि त्यानुसार आपण काय वाचलं पाहिजे परीक्षेच्या दृष्टीतून हे पण बघूया. ठीक आहे. सो पहिला प्रश्न, आता हा 2025चा पेपर आहे. आन्सर्स ऑलरेडी मी हायलाईट केले आहेत आयोगाच्या फायनल आन्सर कीनुसार. काही जर चुका असतील त्यामध्ये तर ते आपण बघूया नंतर सर्च करून वगैरे. ठीक आहे. पहिला जो प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्याबद्दल आहे. मी इंग्लिशमध्ये वाचतो. आफ्टर महात्मा गांधी केम टू इंडिया इन 1915 विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डीड ही हँडल सक्सेसफुली. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये आले 1915मध्ये. आता ही पण फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे की कधी आले बाबा. आणि महात्मा गांधी जे आहेत ते वन ऑफ द मोस्ट म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे फ्रीडम फायटर आहेत, तर त्यामध्ये महात्मा गांधीजींचं नाव जे आहे ते सगळ्यात प्रथम येणार. सो त्यांच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहीत असणं आवश्यक आहे. ओके. सो ही गोष्ट आपल्याला कळाली की महात्मा गांधीजींच्याबद्दल जिथं जिथं वाचताना तुम्हाला संदर्भ येईल ती गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता हा तसं बघायला गेलं तर सोपा प्रश्न आहे, कारण ते भारतात आल्यानंतर त्यांनी पहिला 3 गोष्टी केल्या होत्या. याचा शॉर्ट फॉर्म असतो केक म्हणून आहे, CAKE. पहिला होता चंपारण येथे त्यांनी इंडिगो फार्माचा जो प्रोटेस्ट होता तर त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्यानंतर अहमदाबाद मिल स्ट्राईकसाठी म्हणजे तिथल्या लोकांची पगारवाढ आणि भत्त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. आणि खेडामध्ये सत्याग्रहामध्ये ते सहभागी झाले होते. सो CAK केक म्हणतात बेसिकली याला. तर त्यामधला पहिला जो ऑप्शन आहे इंडिगो प्रॉब्लेम ऑफ चंपारण हे बरोबर आहे. त्यानंतर लँड रेव्हेन्यू प्रॉब्लेम्स ऑफ खेडा सत्याग्रह पण त्यांनी सहभाग घेतला होता. आणि कॉन्फ्लिक्ट बिटवीन मिल वर्कर्स अँड ओनर्स इन अहमदाबाद म्हणजे अहमदाबादमध्ये जे मिल होते गिरण्या वगैरे जे म्हणतो आपण त्याच्यामधल्या जो कामगारांचा संघर्ष होता त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. हंगर स्ट्राईक केला होता त्यांनी. सो हे बरोबर आहे. आणि लास्ट जे आहे बघा क्रिएटिंग अ सेपरेट इलेक्टोरेट फॉर मुस्लिम्स. आता हे ॲक्च्युली निगेटिव्ह गोष्ट आहे. 1909च्या मॉर्लेमेंटो रिफॉर्ममध्ये ही गोष्ट झाली होती की मुस्लिमांसाठी वेगळं इलेक्टोरेट केलं होतं. तर ही निगेटिव्ह असल्यामुळं गांधीजींचा याच्याशी संबंध नाही येणार. गांधीजींचा मोस्टली पॉझिटिव्ह गोष्टींशी संबंध येईल. सो अशा प्रकारे ABC याचा आन्सर आहे. सो यातून या प्रश्नातून काय कळालं आपल्याला की महात्मा गांधीजींच्याबद्दल त्यांनी ज्या ज्या मेजर ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या इंडियामध्ये किंवा साऊथ आफ्रिकेत असताना त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडंसं आपण 50 प्रश्न आहेत तर फास्ट गोष्टी बघूया जेणेकरून बाबा काय विचारलं आहे तेवढं फक्त जरी आपल्याला अंदाज आला तरी त्या हिशोबानं आपल्याला अभ्यास करता येईल. आता दुसरं जे आहे विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिस्ट लेड द मार्च टू मामलेदार कोर्ट ऑफ तासगाव ऑन 3 सप्टेंबर 1942. आता हे बघा हा जो प्रश्न आहे ना हा महाराष्ट्राच्या इतिहासाशी रिलेटेड प्रश्न आहे. तासगावच्या मामलेदार कोर्टावर कोणी मोर्चा नेला होता असा प्रश्न आहे हा. पण हा प्रश्न जो आहे तो तुम्ही कितीही जरी अभ्यास केला तरी हा तुम्हाला जमण्यासारखा नाही आहे पुढच्या 3 महिन्यामध्ये, कारण हा स्पेसिफिक रिलेटेड टू महाराष्ट्र क्वेश्चन आहे. सो आणि कितीही जरी तुम्ही पुस्तकं वाचली तरी अशा ट्रिवियल गोष्टी तुम्हाला सापडणार नाही तिथं की कारण हे बघा महाराष्ट्रात असे तासगाव एक छोटंसं तालुका प्लेस आहे सांगली जिल्ह्यातील. तर असे खूप सारे प्लेसेस आहेत महाराष्ट्रात, 500 प्लेसेस असतील. तर तिथं कोणी मोर्चा नेला काय या ट्रिवियल गोष्टी तुम्हाला लक्षात राहणार नाही किती वाचलं तरी. सो हा प्रश्न एक्झाममध्ये सुटणं अपेक्षित नाही आहे तुम्हाला. पण आता जर हा प्रश्न आला आहे तर तुम्ही नावं जे आहेत तिथं कृष्णा कुऱ्हाडे,
VS पाटील, गोविंद खोत आणि डॉक्टर YK सोनी. आता ही नावं जी आहेत याच्या संदर्भात थोडंसं सर्च करून बघा. आपण आता महाराष्ट्रातले समाजसुधारक जे आहेत ते सगळे बघणार आहोत. तर त्यांच्यामध्ये पण यांचं कुणाचं नाव येत नाही, कारण एवढ्या जास्त या सिग्निफिकंट पर्सनॅलिटीज नाही आहेत. सो हा क्वेश्चन तुम्हाला नाही येणार, म्हणजे जे MPSCचा करतात राज्यसेवेचा अभ्यास डिटेलमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हा अवघड प्रश्न आहे. सो आपल्याला तर हा जमण्यासारखा नाही आहे. सो अशा प्रश्नांच्या मागे पळायचं नाही आपल्याला, की मग मी प्रत्येक मोर्चा, प्रत्येक आंदोलनाचा अभ्यास करेन आणि त्यामध्ये कोण सहभागी झालं त्याची नावं लक्षात ठेवेन. हे शक्य होणार नाही, कारण आपल्याला इतिहासाबरोबरच आणखी 5-6 विषय आहेत डिटेलमध्ये शिकायचे. सो हा प्रश्न सोडून द्यायचा. आता अंदाजपंचे तुम्ही वरील सर्व बरोबर मार्क केलं आणि ते एक्झाममध्ये आलं तर ती वेगळी गोष्ट आहे. ते आपण नंतर तुम्ही जेव्हा अभ्यास पूर्ण कराल तेव्हा आपण स्ट्रॅटेजीवर डिसाईड करू की एक्झाममध्ये ॲक्च्युअलमध्ये कसे क्वेश्चन्स मार्क करायचे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. आता यामध्ये प्रश्नामध्ये काय बघा, आयडेंटिफाय द सोशल रिफॉर्मर फ्रॉम द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. म्हणजे खाली काहीतरी माहिती दिली आहे, त्याच्यावरून कोणता सोशल रिफॉर्मर आहे हे सांगायचे तुम्हाला. असे खूप प्रश्न MPSC कंबाईन गट ब गट क मध्ये विचारले जातात. म्हणजे आपण जे पर्सनॅलिटीज बघणार महाराष्ट्रातल्या जे समाजसुधारक आहेत, 30 समाजसुधारक लक्षात ठेवा जे इम्पॉर्टंट असतील. जसं की महात्मा फुले, आंबेडकर आहे, त्यानंतर महादेव गोविंद रानडे आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत. इथं जे दिले आहेत हे पण इम्पॉर्टंट आहेत हे तसे. सो यांची जरी माहिती असेल तुम्हाला तरी ते अंदाज लावता येईल. आता यात काय दिले माहिती बघा. मराठी न्यूजपेपर ज्ञानप्रकाशचे त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर गव्हर्मेंट ऑनर्ड हिम विथ द टायटल जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या दिल्या. आणि ही हॅड डीप इंटरेस्ट इन म्युझिक. आता म्युझिकमध्ये इंटरेस्ट होतं, ही काही जास्त इम्पॉर्टंट फॅक्ट नाही आहे. पण या 2 गोष्टीवरून काय कळते, काय लक्षात ठेवायचे तुम्हाला समाजसुधारकांबद्दल. तर समाजसुधारकांची जी बुक्स असतील, बुक्स आणि न्यूजपेपर हे माहीत पाहिजे तुम्हाला कंपल्सरी. आणि दुसरं आहे त्यांना कुणी टायटल काय दिलं समजा, ठीक आहे, हे एक आहे. आणि तिसरं आहे त्यांनी काय ऑर्गनायझेशन्स एस्टॅब्लिश केले असतील, संस्था किंवा कुठल्या मुवमेंटशी रिलेटेड होते ते हे माहीत पाहिजे. आणि लास्ट डेट म्हणजे अंदाजे त्यांचं बर्थ आणि डेथ इयर माहीत असेल तर त्याच्यामध्ये जर डेट्स दिल्या की बाबा या कालावधीमध्ये त्यांनी हे काम केलं तर तुम्हाला अंदाज असेल. समजा यांचं डेट ऑफ बर्थ आहे 1840 आणि डेट ऑफ डेथ आहे 1880 आणि समजा तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली की 1850मधले, तर 10व्या वर्षी कोण काय करू शकणार नाही एवढं जास्त. सो तो नसणार असं तुम्ही अंदाज बांधू शकता या डेट ऑफ बर्थवरून. सो आता डेट ऑफ बर्थ ॲक्च्युली हे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे. जर राहिलं तर इल्मेट करता येईल, नाहीतर या पहिल्या 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा प्रत्येक समाजसुधारकाबद्दल, की त्यांचं इम्पॉर्टंट बुक, न्यूजपेपर, त्यानंतर त्यांना टायटल कोणतं दिलं आहे, त्यांच्याबद्दल काय कोट्स असतील इम्पॉर्टंट ते लक्षात ठेवायचे. आणि लास्टला त्यांचा कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कुठल्या मुवमेंटमध्ये सहभाग होता, या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन इनफ आहे. आता याचं आयोगानं आन्सर कीमध्ये दिलं आहे, वरीलपैकी नाही. पण माझं असं मत आहे की हे जे डिस्क्रिप्शन आहे हे गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणायचे त्यांना, हे आन्सर असलं पाहिजे. आता हे क्रॉस चेक करावं लागेल, पण नंतर बघू आपण की बाबा. आणि यावरून आणखी लक्षात काय ठेवायचं आहे बघा, प्रिव्हियस इयर पेपरमधून लक्षात काय ठेवायचं अभ्यास करताना, की ही जी नावं आले आहेत बाकीचे 3-4 त्या नावांचं पण तुम्हाला माहीत. जसं की बाबा पद्मनजी जे आहेत यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजेत या बेसिक गोष्टी, गोपाळ हरी देशमुख आणि विष्णुशास्त्री पंडित. सो आता आपण पुढील क्वेश्चन जेव्हा बघणार त्यामध्ये जेवढी नावं येतील समाजसुधारकांची त्यांच्याबद्दल या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा इथून पुढे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. विच वुमन रिफॉर्मर वर्क डू यू आयडेंटिफाय बाय द रीडिंग फॉलोइंग स्टेटमेंट. आता यामध्ये पण सेम की डिस्क्रिप्शन दिले आणि त्याच्यावरून कोणते महिला समाजसुधारक आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. वुमन सोशल रिफॉर्मर, ठीक आहे. आणि आता वुमन सोशल रिफॉर्मर तसं बघायला गेलं तर कमी आहेत, खूप 10 फक्त असतील मॅक्सिमम. तर त्या 10पैकी तुम्हाला जेवढ्या लक्षात राहतील. आता या सगळ्या ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. तर काय डिस्क्रिप्शन आहे, शी वॉज ॲक्टिव्ह इन वुमन्स इमॅन्सिपेशन. आता हे बघा त्यांनी ऑर्गनायझेशन कोणती एस्टॅब्लिश केली आहे, शारदा सदन, आर्य महिला समाज, ठीक आहे. आता मगाशी मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या होत्या की त्यांचे बुक्स असतील, ऑर्गनायझेशन, टायटल, कोट्स वगैरे, सो त्याच्यावरच प्रश्न आहे हा. सो तुम्ही बाकी काही वाचत बसायचं नाही. समाजसुधारकाबद्दल भले 5 पानाची माहिती दिली असेल
तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय लक्षात ठेवायचं आहे, बुक्स, त्यांच्या ऑर्गनायझेशन, त्यांचं टायटल्स वगैरे काय असतील ते, कोट्स त्यांचे काय असतील ते, या 3-4 गोष्टीच लक्षात ठेवायचे फक्त. पाठ करायचं जे म्हणतो आपण ते. त्यानंतर हे बघा परत गव्हर्नमेंटने त्यांना कोणतं टायटल दिलं होतं, तर कैसर हिंद. ठीक आहे. सो टायटल पण मगाशी सांगितलं होतं मी, लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी कोणत्या याची स्थापना केली, हिंदू लेडी सोशल क्लब 1894. आता इथं तारखा दिल्या आहेत बघा, 1894, 1913. म्हणजे तुम्हाला त्यांचं बर्थ आणि डेट माहीत असतील आणि यापैकी जर कोण आधी नंतर झालं असेल तर ते इलिमिनेट करता येतं. हर वर्क फॉर इमॅन्सिपेशन ऑफ वुमेन सपोर्टेड बाय ठाकरेसी टाटा फॅमिलींनी त्यांना सपोर्ट केला होता वगैरे वगैरे. आता या 4 लेडीज रिफॉर्मरची नावं दिलेत, रखमाबाई, त्यानंतर पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि आनंदी जोशी. आणि आयोगानं आन्सर रमाबाई रानडे दिले. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होते. सो ठीक आहे, या 4ही लेडीज रिफॉर्मर, जसं की आनंदीबाई जोशी ज्या आहेत त्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कन्सिडर केलं जातं. यांच्याबद्दल माहिती पुस्तकात ऑलरेडी आहे. तात्यांचं ठोकळा जे पुस्तक आहे ग्रुप सी ग्रुप बीसाठी यूज केलं जातं, त्यामध्ये या सगळ्या लेडीज रिफॉर्मरबद्दल माहिती आहे, हे डिस्क्रिप्शन आहे. सो तुम्ही लक्षात ठेवायचं या गोष्टी. आता हे बघा, 2 प्रश्न महाराष्ट्रातील रिफॉर्मरवर विचारले आहेत मागच्या वर्षीच, 2025चं पेपर होतं. सो किती इम्पॉर्टंट आहे बघा. म्हणजे तुम्ही जरी समाजसुधारक व्यवस्थित केले, 20 पेजेस हार्डली तुमच्या नोट्स होतील, तरी त्यातून आत्ता 3 प्रश्न आले आहेत, गांधीजी, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर आणि हे 3रं. सो हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट एरिया आहे समाजसुधारकांचं. सो इतिहासामध्ये बाकी करा काही न करा हे केलंच पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट काय बघा, 1857चा उठाव. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग 1857 रिवोल्ट अपरायझिंग. आता हा पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट होता महाराष्ट्र. जेव्हा भारताचा आपण स्वातंत्र्य संग्रामचा विचार करतो तेव्हा 1857 जो आहे तो ब्रेक इव्हन पॉईंट होतं की ब्रिटिशांनी 1757मध्ये प्लासीची लढाई झाली होती. तिथून त्यांचं साम्राज्याची विस्तारवाद सुरू केला होता त्यांनी. आणि ऑलमोस्ट 100 इयर्सने भारतातल्या म्हणजे जे तेव्हाचे राजे होते आणि बाकी लोकांनी प्रयत्न केला एकत्र येऊन ब्रिटिशांना हरवण्याचा, पण त्यात ते अपयशी झाले सगळे. आणि ब्रिटिशांची जी सत्ता होती, आधी ते ईस्ट इंडिया कंपनी चालवायची, त्यानंतर डायरेक्टली ब्रिटिश क्राऊनकडं, म्हणजे इंग्लंडमध्ये बसणारं जे क्राऊन त्यांचं गव्हर्नमेंट होतं त्यांच्याकडं सगळं हस्तांतरण झालं. सो हा एक वॉटरशेड मोमेंट होता, खूप क्रिटिकल पॉईंट आहे हिस्ट्रीमधला 1857चा उठाव. सो या उठावाबद्दल तुम्हाला गोष्टी माहीत पाहिजेत की बाबा या उठावात कोण कोण सामील झालं होतं. महाराष्ट्रातले जे होते बाबा, तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई आहे. ठीक आहे. सो असे 7-8 इम्पॉर्टंट की फिगर्स आहेत या उठावात सहभागी झाल्या होत्या. आणि त्यांना हरवणारे काही ब्रिटिश पोलीस ऑफिसर्स होते, गव्हर्नर्स होते, त्यांचे नावं माहीत पाहिजे. ठीक आहे. तर आता हे बघा, त्यामध्ये माहिती दिल्या खाली आणि कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे ते ओळखायचं आहे की बाबा रंगराव पागे मेड रिलेंटलेस एफर्ट्स टू रिगेन द लॉस्ट किंगडम सातारच्या साईडनं. त्यानंतर सोल्जर्स ऑफ 21st and 28 रेजिमेंट्स म्युटिनी केली होती त्यांनी कोल्हापूरमध्ये. आता हे अवघड आहे तसं बघायला गेलं तर, स्पेसिफिक महाराष्ट्रातल्या गोष्टी दिल्यात. इन प्रिन्सली स्टेट्स ऑफ. आता हे बघा, मी नंतर तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, नंतर कसं इलिमिनेट करायचं, कोणतं स्टेटमेंटमध्ये काय लॉजिक लावायचं, या नंतरच्या गोष्टी आहेत. आत्ता तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये काय महत्त्वाचं आहे हे शिकून घ्या. त्यानंतर आपण प्रश्न कसा सोडवायचा ॲक्च्युअलमध्ये, कुठली गोष्ट बरोबर आहे, कुठली चूक आहे आणि एक्झाममध्ये कसं लॉजिक लावायचं हे नंतर बघू. सो आता हे समजलं तुम्हाला की 1857चा उठाव जो आहे आणि तसे ज्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी, प्लासीची लढाई असेल, बक्सारची लढाई असेल, त्या थोड्याफार माहीत पाहिजे. आता हे नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इंडियन नॅशनल काँग्रेस जे होतं त्याचं अधिवेशन कुठं झालं आणि चेअरमन कोण होतं, हा क्वेश्चन. याच्यावर पण खूप प्रश्न विचारले जातात आणि सिम्पल फॅक्च्युअल असतात. आता इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काय, बेसिकली 1885मध्ये एक ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश झाली होती. आत्ताची जी राष्ट्रीय काँग्रेस आहे त्याची प्रेडिसेसर होती ती 1885मध्ये. AO ह्यूम आणि बाकीचे त्यावेळेचे जे की फिगर्स होत्या फ्रीडम फायटर, त्यांनी एकत्र येऊन संघटित बाबा, जसं आता आंदोलन वगैरे केली जातात तसं संघटित आंदोलन करण्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात ही एक संघटना स्थापन केली होती, इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि त्याच्यातूनच मग जवाहरलाल नेहरू असतील,
सरदार वल्लभभाई पटेल आहे, सुभाषचंद्र बोस आहेत, जे प्रॉमिनंट फिगर्स आहेत. त्यांनी काँग्रेसमध्येच काम केलं होतं 1885 ते 1947पर्यंत. आणि ब्रिटिशांना हरवण्यात या काँग्रेसचा एक महत्त्वपूर्ण रोल होतं. तर त्याचे जे आहेत त्याच्याबद्दल गोष्टी काय विचारल्या जातात की याची अधिवेशनं व्हायची दरवर्षी काँग्रेसची. म्हणजे काँग्रेसमधील जे नेते होते ते एका ठिकाणी येऊन चर्चा करायची की बाबा आपल्याला ब्रिटिशांना हरवण्यासाठी किंवा म्हणजे भारतातल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी, त्यांचे हक्क मिळण्यासाठी काय मागण्या करता येतील. पहिल्यांदा ते रिक्वेस्ट करायचे ब्रिटिशांना आणि नंतर लढाई जी आहे ती तीव्र झाली. ते जेव्हा आपण हिस्ट्री नंतर बघू डिटेलमध्ये तेव्हा मी सांगेन बेसिक गोष्टी. सो INCच्या बाबतीत काय लक्षात ठेवाल तुम्ही, INC एक ऑर्गनायझेशन होती, इंडियन नॅशनल काँग्रेस, आणि ती संघटित लढा देण्यासाठी ब्रिटिशांसोबत एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन होती. त्यांचं 1885 पासून 1947पर्यंत दरवर्षी त्यांची अधिवेशनं व्हायची. 86, 87, 88. म्हणजे एका ठिकाणी ते एकत्र यायचे सगळे महत्त्वाचे नेते आणि डिस्कशन करायचे, ठराव करायचे काय करता येईल आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात. सो आता हे तसं बघायला गेलं तर मोर दॅन 50 सेशन झालेत, 50+. पण त्यातले काही 20-21 जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत. जसे पहिले 4-5 इम्पॉर्टंट असतात, 85, 86, 87, 88. आणि त्यानंतर मग महात्मा गांधी 1924च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, बेळगाव येथे झालं होतं. त्यानंतर मग पहिल्या भारतीय महिला ज्या होत्या सरोजिनी नायडू त्या 1925मध्ये झाल्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर पूर्ण स्वराज रिझॉल्युशन जे पास झालं होतं 1929मध्ये. असे फक्त मोजून 20 जे आहेत अधिवेशनं ते कुठे झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर एक प्रश्न गॅरंटेड येऊ शकतो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो इझी क्वेश्चन आहे हा. जसं की हा क्वेश्चन बघा, यामध्ये काय काय दिलं आहे, जोड्या लावायचा प्रश्न आहे हा. दुसरं सेशन, तिसरं, चौथं, पाचवं. जसं मी सांगितलं पहिले 4 तरी इम्पॉर्टंट आहेत, कारण पहिल्या याच्यामध्ये बॅनर्जी होते, व्यंकटेश काहीतरी असं, व्योमेशचंद्र बॅनर्जी सॉरी, तर W.O. बॅनर्जी होते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी होते, हे बघा इथे. सो दुसरं जे होतं Aचं 3 आहे, जोड्या लावताना काय करायचं हे बघा ABCDमध्ये तुम्हाला एक जरी माहीत असेल तरी ऑप्शन एलिमिनेट करता येतात. जसं की दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष माहिती आहे आपल्याला दादाभाई नौरोजी. सो Aचं 3 आहे, Aचं 3. आता ऑप्शनमध्ये बघायचं, आता इथं ABCD आहे ॲक्च्युली, इथं वर A. मी हे PDF कन्वर्ट केलेत प्रश्न, सो जरा टायपिंग मिस्टेक्स असू शकतात. ओरिजिनल क्वेश्चन पेपर मी शेअर केलेत नंतर, ते बघून घ्या. सो आता Aचं 3 कुठं आहे बघा, Aचं 3 इथं आहे, Aचं 2 आहे, Aचं 4 आहे, Aचं 2 आहे. सो पहिल्याच आन्सरमध्ये आहे Aचं 3. सो हे आन्सर आलं. म्हणजे तुम्हाला एक जरी माहीत असेल की दुसरं, तिसरं, हे 4ही माहीत असण्याची गरज नाही की पहिल्याचे अध्यक्ष कोण आहेत, दुसऱ्याचे, तिसऱ्या, चौथ्याचे. यापैकी हे बघा पाठ करणं महत्त्वाचं आहे. पण एक जरी तुम्हाला लक्षात राहिलं एक्झामपर्यंत, आठवलं तेव्हा, तरी तुम्हाला उत्तर देता येईल. सो मी सांगितलं की 50पेक्षा जास्त अधिवेशनं आहेत, पण त्यातले 20 इम्पॉर्टंट आहेत. त्याचं लोकेशन, त्याचे अध्यक्ष आणि त्याच्यात काय महत्त्वाची गोष्ट झाली होती की कोणत्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम पहिल्यांदा गायलं होतं, कोणत्या अधिवेशनामध्ये सुरत स्प्लिट झालं होतं 1907ला. त्यानंतर लखनौमध्ये परत काँग्रेस एकत्र आलं, मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट. ठीक आहे, सो हे 21 अधिवेशनं असतील की जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, याच्यावर प्रश्न येणार गॅरंटेड. सो क्रिटिकल एरिया जे आहेत ते लक्षात ठेवायचे की हा वाचायचंच आहे आपल्याला. इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यात काय महत्त्वाची गोष्ट झाली होती. नेक्स्ट आता हे बघा काय आहे, इन द परमनंट सेटलमेंट सिस्टीम विच क्लास बेनिफिटेड द मोस्ट. आता हे बघा, ब्रिटिशांनी पहिल्यांदा जेव्हा कंपनी त्यांची आली ब्रिटिशांची, ते भारतातून जास्तीत जास्त वसुली करायचे शेतकऱ्यांकडून, कारागिरांकडून, आणि तो पैसा पाठवायचे इंग्लंडला. तर आता शेतकऱ्यांकडून जे वसुली करायचे त्याच्या काही सिस्टीम्स होत्या. जसं की इथं परमनंट सेटलमेंट सिस्टीम आहे, ठीक आहे, कायमधारा पद्धत. किंवा आणखी होतं महालवारी सिस्टीम. महाराष्ट्रामध्ये महालवारी सिस्टीम एक आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण गाव जे आहे, लगान तुम्ही पिक्चर बघितला असेल, क्रिकेटशी रिलेटेड होतं त्या काळातला, आमिर खानचं पिक्चर आहे. तर त्यामध्ये पूर्ण गावाकडून जे गोळा करायचे ते अनाज, ओके. सो ती महालवारी सिस्टीम होती. तसंच महाराष्ट्रामध्ये रयतवारी सिस्टीम होती. आता हे लिहितात इंग्लिशमध्ये असतं रयतवारी सिस्टीम,
ठीक आहे, आणि एक परमनंट सेटलमेंट होती. तर याचा फायदा कुणाला झाला असं विचारलं आहे. आता हे बघा, हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तुम्ही इतिहास वाचला असेल नसेल, जर ब्रिटिश भारतातील शेतकऱ्यांकडून वसुली करायची, आता ते काय प्रेमानं म्हणायचे नाहीत की बाबा तुमचं 100 किलो उत्पादन झालं आहे आणि तुम्ही आम्हाला 10 किलो द्या, असं नाही म्हणायचे. ते म्हणायचे की तुमचं 100 किलो झालं आहे, तुम्हाला 10 किलो ठेवा आणि आम्हाला 90 किलो पाहिजे. मग भले दुष्काळ आला, हे आलं, त्यांना काय माहीत नाही, आम्हाला 90 किलो पाहिजे म्हणजे पाहिजे असं. तर यातून फायदा कुणाला होणार? एक तर ब्रिटिशांना होणार, किंवा जे गोळा करायचे तो रेव्हेन्यू जो आहे, जमीनदार वगैरे म्हणायचे त्यांना, की शेतकऱ्यांकडून रेव्हेन्यू गोळा कनेक्ट करण्यासाठी, म्हणजे धान्य वगैरे असेल ते गोळा कनेक्ट करण्यासाठी. आता ब्रिटिश काही किरकोळ होते, म्हणजे आपली समजा पॉप्युलेशन समजा 10 लाख पकडली, तर ब्रिटिशर्स किती होते तेव्हा? 1-2 हजार ब्रिटिशर्स असतील. तर ते काय एवढ्या लोकल लेवलला सगळ्या गोष्टी करू शकत नव्हते. तर त्यांनी त्यावेळेचे जे होते जमीनदार वगैरे, त्यांच्याकडून ते शेतकऱ्यांकडून गोळा करायचे जमीनदार, आणि मग जमीनदार ब्रिटिशांना पोचवायचे आणि स्वतः त्यातले 10% वगैरे स्वतःला घ्यायचे. तर त्यात कुणाला फायदा झाला असेल? यातला शेतकऱ्यांना फायदा झाला असेल का बाबा? नाही, कारण शेतकऱ्यांचे तर लुबाडून घ्यायचे शेतकऱ्यांकडून, सो त्यांना फायदा झाला नाही. जमीनदारांना झाला, कारण ते घ्यायचे ब्रिटिशांना द्यायचे, मधल्यामध्ये ते करप्शन करायचे. उद्योगपतींचा काही संबंध नाही, कारण हे शेतीशी रिलेटेड आहे. कारागिरांना काही नाही झालेलं, कारण हे शेतीशी रिलेटेड आहे. एवढं जरी माहीत असेल तुम्हाला, शेतीशी रिलेटेड आहे आणि कुणाला फायदा झाला? शेतकऱ्यांना होणार नाही, ऑब्वियसली त्यांचं नुकसान होतं. सो याचं उत्तर आहे जमीनदार. सो ओनली बी आहे याचा आन्सर. ओके, सो इझी क्वेश्चन आहे. सो हे बघा, तुम्हाला जे हिस्ट्रीचे 10 प्रश्न येणार आहेत ना दरवर्षी, त्यातले 5 जरी तुम्हाला व्यवस्थित सुटले आणि पुढच्या 2-3मध्ये काहीतरी लॉजिक लावून तुम्ही बरोबर आला अंदाजपंचे, तरी गुड आहे. कारण हिस्ट्रीचे क्वेश्चन जे आहेत तसं बघायला गेलं तर तुम्ही 4-5 वर्ष जरी अभ्यास केला तरी 10 पैकी 10 सुटणार नाहीत तुम्हाला कधीच प्रश्न. त्यातले 2-3 जे प्रश्न असतात ते टफ लेवलचे असतात, 3-4 क्वेश्चन जे आहेत ते इझी असतात, आणि 3-4 जे असतात ते मीडियम लेवलचे असतात. ओके, सो तुम्ही एक्झाममध्ये 3-4 जे इझी क्वेश्चन आहेत, जसं की समाजसुधारक विचारतायत एक, तो आला पाहिजे. हे बेसिक असा लॉजिकचा प्रश्न आहे, तो आला पाहिजे. ठीक आहे, सो असे 5 जरी प्रश्न तुम्ही सोडवले एक्झाममध्ये, 50 पाडायचे आपल्याला प्रिलिमला कमीत कमी, हे लक्षात ठेवा. सो 5 जरी सोडवले तरी गुड स्ट्रॅटेजी. नेक्स्ट बघा काय आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग न्यूजपेपर अँड लिटरेचर इज नॉट, आता इथे बघा, नॉट असोसिएट विथ लाला लजपत राय, म्हणजे खालील काही माहिती दिली आहे लिटरेचर. आता हेच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जेव्हा वाचाल ना, पाठांतराचा जेव्हा विषय येतो, म्हणजे तुम्ही सगळा इतिहास समजला, तुम्हाला सगळं नॉलेज आहे, पण पाठ काय करायचं तुम्हाला, तर न्यूजपेपर कोणी स्टार्ट केलं, कुठली ऑर्गनायझेशन कधी एस्टॅब्लिश झाली वगैरे, या पाठांतराच्या गोष्टी आहेत. म्हणजे समजणं वेगळी गोष्ट आहे, पण नुसतं समजून जर तुम्हाला आठवलंच नाही एक्झाममध्ये, तर मग काय उपयोग नाही त्या समजण्याचं, तुम्हाला एक्झाम क्रॅक होणार नाही. तुमच्याकडे नॉलेज भरपूर येईल, पण आपल्याला एक्झाम क्रॅक करायचं. सो यामध्ये बघा, न्यूजपेपर आणि लिटरेचर जे आहे, लाला लजपत राय हे, की आता हे पण इम्पॉर्टंट आहेत. सो तुम्हाला लाला लजपत राय हे माहीत पाहिजे, फ्रीडम फायटर. आणि नॉट लिहिलं आहे, म्हणजे त्यांच्या संबंधित कोणतं नाही आहे. तर पंजाबी न्यूजपेपर केलं होतं का त्यांनी एस्टॅब्लिश? यंग इंडिया केलं होतं का? त्यानंतर थेअरी ऑफ पॅसिव्ह रेजिस्टन्स, वंदे मातरम न्यूजपेपर, त्यानंतर पॉलिटिकल फ्युचर हे पुस्तक लिहिलं होतं. आता हे बघा, यंग इंडिया जे आहे, ठीक आहे, ते मला वाटते महात्मा गांधीजींच्या रिलेटेड आहे काहीतरी. यंग इंडिया आणि न्यू इंडिया 2 आहेत, एक महात्मा गांधीजींचं आहे आणि एक ॲनी बेझंटचं आहे. सो समजा तुम्हाला, ठीक आहे, आता रोड द बुक लिहिलं आहे, नॉट असोसिएटेड. आता सी जे आहे, ओके, एकच मिनिट. आता याचे जे आन्सर्स आहेत ना, एकदा मला क्रॉस चेक करायला पाहिजेत की यातले कुठले बरोबर आहेत, कुठले चुका. म्हणजे हे आन्सर कीनुसार मी मार्क केले ते, पण आता हे यंग इंडिया जे आहे, मला वाटतं हे महात्मा गांधी आणि ॲनी बेझंटचं आहे. सो हे स्टेटमेंट नॉट असोसिएटेड आहे. सो ओनली बी आन्सर पाहिजे याचं. मी एकदा क्रॉस चेक करेन, हे मार्क केलेले आन्सर हे काही फायनल नाहीत. आयोगाच्या कीनुसार मी ह्याला टिक केलं होतं. फक्त तुम्हाला माहीत पाहिजेत काही गोष्टी या, की बाबा लाला लजपत राय आणि त्यांचे न्यूजपेपर, बुक्स वगैरे काय आहेत ते. आता नेक्स्ट बघा काय आहे, तर विच कमिटी वॉज अपॉइंटेड फॉर द इन्क्वायरी इंटू डिफेक्ट्स ऑफ ॲक्ट ऑफ 1919. आता हे बघा, ब्रिटिशांनी काय केलं होतं जेव्हा ते आले, 1600च्या दशकात ते आले होते. पण आता प्लासीची लढाई जी झाली 1757 आणि बक्सरची लढाई झाली 1764. त्यानंतर त्यांनी 1780 पासून
भारतातील भारतावर कब्जा मिळवण्यासाठी बाबा कायदे बनवले काय काय, तर त्यात खूप सारे कायदे आहेत त्यांचे 1771, 1784, 1791 असे दर 10, 20, 30 वर्षाला ते कायदे बनवत होते. सो त्यातले हा जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे 1919, म्हणजे मी सांगतो आता कोणते इम्पॉर्टंट आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1909 मॉर्लेमेंटो रिफॉर्म म्हणतात, 1919 आणि 1935 हे 3 जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहेत. बेसिकली 1950 नंतरच्या ज्या 1900 नंतरच्या गोष्टी आहे, सॉरी 1900+, कारण तेव्हा आपला जो फ्रीडम स्ट्रगल होता तो खूप स्ट्रॉंग झाला होता ब्रिटिशांच्या विरोधात. सो हे जे 3 कायदे आहेत ह्याचे मी नोट्स ऑलरेडी शेअर केले आहेत ग्रुपवर. सो हे माहीतच पाहिजे तुम्हाला की काय आहे नक्की. आता या कायद्यामधील जे डिफेक्ट्स होते त्याच्याबद्दल कोणतीही कमिटी एन्क्वायरीसाठी एस्टॅब्लिश झाली होती. पहिला आहे मूडी मॅन कमिटी, त्यानंतर सेकंड आहे सायमन. आता सायमन गो बॅक, तुम्हाला कधी हिस्ट्री थोडंफार लक्षात असेल तर सायमन गो बॅक 1927चे होते की सायमन कमिशन पण 1919चा कायदा रिव्ह्यू करण्यासाठी आले होते, पण त्यात कोणताही भारतीय माणूस नव्हता कमिशनमध्ये. सो त्याच्या विरोधात आपण आंदोलन केलं होतं. आता लॉर्ड मकॉले कमिटी जे आहे ते शिक्षणाशी रिलेटेड होती, एज्युकेशन, ठीक आहे. आणि हंटर कमिशन जे होते ते जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता 1919चं त्याच्या इन्क्वायरीसाठी होती. सो बेसिकली आता या बेसिक ज्या कमिटी आहेत तुम्हाला माहीत असणं आता अपेक्षित नाही, तुम्ही काय वाचला नाही आहे, पण भविष्यात ज्या कमिट्या वगैरे ज्या होत्या सोपं आहे हे. म्हणजे दुष्काळाशी रिलेटेड काही कमिट्या होत्या 3-4, या कायद्यांशी रिलेटेड काही कमिट्या होत्या, एज्युकेशनशी रिलेटेड काही कमिट्या होत्या. सो या जरी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, मी नोट शेअर करेन याचं, तरी एखादा क्वेश्चन तुम्हाला टॅकल होऊ शकतो. म्हणजे यातलं इलिमिनेट जरी करता आलं तुम्हाला की बाबा हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्याची रिलेटेड आहे, सायमन कमिशन वेगळ्याशी रिलेटेड आहे, 1919मध्ये काही सुधारणा करायच्या होत्या त्याच्याशी रिलेटेड आहे, तरी पण तुम्हाला इलिमिनेट करता आलं. डी नाही बाबा, बी नाही. सो आन्सरपर्यंत पोचता येतं. नेक्स्ट आता एक जो आपला गेल्या वर्षी पेपर झाला होता 2025चा, त्यातला हा शेवटचा क्वेश्चन आहे. 10 क्वेश्चन येतात दरवर्षी हिस्ट्री, लक्षात ठेवा. आणि काय लेवल आहे क्वेश्चनचे ते पण तुम्हाला समजेल, जेणेकरून काय वाचायचं आहे इथून पुढच्या 3 महिन्यात त्याचा एक तुम्हाला बाउंड्री तयार करता येईल की बाबा हिस्ट्री समुद्रासारखं आहे, पण बाबा हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तेवढंच वाचायचं. आता लॉर्ड हार्डिंगे, विच वॉर वॉज फॉट ड्युरिंग द टाईम ऑफ लॉर्ड हार्डिंगे. आता हे काय बेसिकली ब्रिटिश जे होते ते इंडियामध्ये जेव्हा ते आले, जसं मी सांगितलं प्लासीची लढाई, बक्सरची लढाई झाली, तेव्हा ते भारतामध्ये जे गव्हर्नर्स होते जे भारताचा देखरेख करण्यासाठी ब्रिटिशांनी अपॉइंट केले होते, तर पहिल्यांदा काय झालं, भारतामध्ये ऑलरेडी जे राजे होते, मराठा असतील, शीख असतील, त्यानंतर बंगालमध्ये राजे होते, काही मैसूरला होते. सो त्यांच्याबरोबर त्यांच्या लढाया झाल्या. आता त्यातल्या मराठांचे 4 वॉर झाले, मैसूरचे 4 झाले, ठीक आहे, शीखांचे झाले 2. सो हे कधी झाले होते तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. जास्त कधी झाले होते वॉर आणि त्यावेळेचा गव्हर्नर कोण होता किंवा कोणती ट्रीटी झाली. तसे मराठ्यांचे लढाई जेव्हा झाल्या होत्या तेव्हा ट्रीटी ऑफ वडगाव, ट्रीटी ऑफ सालबाई, ठीक आहे. त्यानंतर मैसूरचे जे झाले होते सेरिंगपट्टणमची ट्रीटी. सो या काही गोष्टी ज्या आहेत कधी झाल्या होत्या अंदाजे जर लक्षात राहिलं तुम्हाला. आता हे बघा, इतिहासात चुकतं काय मुलांचं सगळ्या की ते युद्ध वगैरे असलं की बिनकामाचं त्याच्यावर रिसर्च करत बसतात की हे युद्ध कसं झालं होतं, काय झालं होतं हे ते. MPSC UPSCच्या प्रश्नामध्ये युद्धाशी रिलेटेड काय क्वेश्चन आला, 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या की ते कधी झालं होतं. म्हणजे ब्रिटिशांचं मराठ्यांची जे 4 युद्ध झाले, अँग्लो मराठा वॉर्स म्हणतात त्याला, तर ते किती साली झालं होतं, कोणती ट्रीटी होती बाबा. की युद्ध झालं तर काय व्हायचं, एक तर ब्रिटिश जिंकायचे किंवा आपले मराठा जिंकत असतील, मैसूरचे जिंकत असतील, तर त्यावेळेस काय व्हायचं, ब्रिटिश हारले ना तर ते ट्रीटी करायचे काहीतरी की बाबा नाही सॉरी आमचं चुकलं, माफ करा आम्हाला. आणि नंतर परत ते 5-10 वर्षानंतर पुन्हा युद्ध करायचे आणि हरवायचं आपल्या लोकांना. सो कोणती ट्रीटी झाली आणि कुठं झालं होतं युद्ध वगैरे, या 2-3च गोष्टी लक्षात ठेवायचं. जास्त काही वाचत बसायचं नाही, तर तुम्ही परत यूट्यूबवर 1-1 तासाचे युद्धाचे व्हिडिओ कुठं काय झालं होतं ते परीक्षेत त्याचं
कॉस्ट बेनिफिट खूप कमी आहे. सो फक्त जे आता मी सांगितलं म्हैसूर, मराठा, प्लासीची लढाई आहे, बक्सरची लढाई आहे, त्यानंतर आणखी तसेच झाले होते काही 1857चं युद्ध झालं होतं. सो एक 10-12 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या, तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं. त्यातनं क्वेश्चन आला तर ठीक, नाही आला तर स्किप. मी सांगितलं आहे 10पैकी तुम्हाला 5 जरी प्रश्न व्यवस्थित सुटले एक्झाममध्ये, गुड अचिव्हमेंट. ठीक आहे, 10पैकी 10 कोणाला सुटणार नाही, जो 5 वर्षापासून अभ्यास करतो त्याला पण सुटणार नाहीत. सो तुम्ही हे टार्गेट ठेवायचं. नाहीतर मी हिस्ट्रीतच 10पैकी 10 पाडणार, मी सगळं वाचणार जगातलं, ते मग तुम्ही स्वतःची दिशाभूल करताय आणि एक्झाममध्ये फेल होण्याची स्ट्रॅटेजी आहे. सो हे कुठलं युद्ध झालं होतं तर अँग्लो सिख वॉर. आता मग मी सांगितलं की बाबा हे बाकीचे जे 4 वॉर आहेत त्याचे पण डेट्स लक्षात ठेवायच्या, की कधी झालं होतं बाबा, इयर, आणि काय कोण होतं बाबा, त्या सिखांच्या साईडनं कोण होतं आणि ब्रिटिशांच्या साईडनं कोण होतं, आणि असेच प्रश्न येणार भविष्यात. हा झाला 2510 प्रश्न. आता इथं आपल्याला 30 मिनटं झाला वेळ ऑलरेडी, अर्धा तास. आता आपण पुढचे जे 40 प्रश्न असतील ते पुढच्या रॅपअप करू फास्ट अर्ध्या तासामध्ये, जेणेकरून आपल्याला आता हे मी समजलं की बाबा काय काय वाचायचं आहे. ओके, आता 24चे प्रश्न आहेत, 10 परत. इंग्लिशमध्ये मी रीड करतो. विच ऑफ द फॉलोइंग सोशल वर्क ऑर्गनायझेशन वेर एस्टॅब्लिश्ड थ्रू प्रार्थना समाज. आता हे बघा, मी मगाशी सांगितलं होतं की बाबा ऑर्गनायझेशन जे आहेत, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज आहे, की बेसिकली ऑर्गनायझेशन काय होत्या, काही ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्या भारतीय लोकांना सुधारण्यासाठी होत्या, की बाबा आपल्यामध्ये कास्टिझम वगैरे, जातीवाद, या गोष्टी खूप होत्या, अंधश्रद्धा वगैरे होत्या. तर त्या दूर करण्यासाठी काही ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्या बाबा आपण स्वतःच जर भांडत बसलो हाय क्लास लो क्लास पीपल, तर आपल्याला स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही. सो पहिल्यांदा आपण सुधारलं पाहिजे, जेणेकरून आपण एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढू शकू. आणि आपल्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या, म्हणजे स्त्रियांच्या विरोधात आता सती जाण्याची प्रथा होती, की नवरा वारल्यानंतर महिलांचं जे आहे ते दहन केलं जायचं. सो त्याच्या विरोधात राजा राममोहन रॉय यांनी एफर्ट्स घेतले. विधवा पुनर्विवाह, की एखादा महिलेचा पतीचं निधन झाल्यानंतर पुनर्विवाह वगैरे काय कन्सेप्ट नव्हती, किंवा बालविवाह वगैरे चालायचे त्या काळी खूप. सो याच्या विरोधात खूप जास्त संघटना तयार झाल्या आणि खूप लोकांनी काम केलं. तर त्या गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला, की कुठल्या संघटना होत्या, त्यांचं काम काय बाबा, आणि त्याचं कुणी इस्टॅब्लिशमेंट केली, म्हणजे त्यात कोण महत्त्वाचा माणूस होतं. जसं की प्रार्थना समाज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे माहीतच पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास केला आणि प्रार्थना समाज माहीत नसेल तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही काहीच अभ्यास केला नाही, म्हणजे तुम्ही इररिलेवंट काहीतरी वाचत बसला आहे. ठीक आहे, आता यात दिलं आहे काय बघा, प्रार्थना समाजचे रिलेटेड खालील कुठल्या ऑर्गनायझेशन आहे थोडक्यात हे. तर पहिला आहे सोशल. आता हे बघा, या पेपरमधून समजून काय घ्यायचं तुम्हाला, याचे जे ऑप्शन असतात ना, म्हणजे प्रश्न सुटतोय नाही सुटतोय ही सेकंडरी गोष्ट आहे आत्ता सध्या. त्यात जे ऑप्शन असतात ना, त्याचं जर तुम्ही स्टडी केला व्यवस्थित, तर या ऑप्शनवरूनच पुढचे प्रश्न बनतात, हे लक्षात ठेवायचं नाही मी. आता जर 26ला प्रश्न आला, सोशल सर्व्हिस लीग जोड्याला हवा, सर्वंट्स ऑफ इंडिया गोखले, आर्य समाज दयानंद सरस्वती, डिप्रेस क्लास मिशन VR शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. सो हे किती इम्पॉर्टंट आहे बघा, म्हणजे कोणत्याही नोट्सपेक्षा हे प्रश्नाचा जरी अभ्यास केला तुम्ही, की यात ज्या ऑर्गनायझेशन दिल्या आहेत याचा जरी स्टडी केला तुम्ही, तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील यावर्षी पेपरमध्ये. आता यातल्या कुठल्या रिलेटेड नाही आहे. सो आर्य समाज जे आहे आणि प्रार्थना समाज थोडंसं क्रॉस होतं या दोघांचं, जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचाल तेव्हा थोडं कळेल हे. तर हे रिलेटेड नाही आहे. बाकी हे डिप्रेस क्लास मिशन जे आहे दलितांच्या संदर्भात काम करण्यासाठी, हे पण दलितांच्या संदर्भात, सोशल सर्व्हिस लीग. सो आता हे बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, की ऑर्गनायझेशन समजून घ्यायचे कोणते, कोणती ऑर्गनायझेशन कोणी सुरू केली हे माहीत पाहिजे तुम्हाला. आणि हे जे प्रश्नात ऑप्शन आहेत ना, हे ऑप्शन म्हणजे तुम्हाला 2026च्या पेपरमध्ये या ऑप्शनमधूनच एखादा क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर आलंच पाहिजे तुम्हाला. ते जर आन्सर आलं नाही याचा अर्थ तुम्ही मग फेल होणार डेफिनेटली. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पास फेल काय नसतं, लक्षात घ्या. पेपर अवघड आला कट ऑफ 40 लागेल, पेपर सोपा आला कट ऑफ 60 लागेल. मग तुम्हाला एक्झाममध्ये पास होणं म्हणजे काय, 60 किंवा 61 मार्क पडणं म्हणजे पास झाला तुम्ही, आणि फेल होणं म्हणजे 59 मार्क पडले तर तुम्ही फेल झाला. सो आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचं आहे.
ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं सगळ्या की ऑर्गनायझेशन. आणि मगाशी मी सांगितलं जेव्हा समाजसुधारक करताना तुम्ही तेव्हा ऑर्गनायझेशन येतातच या. सो ते जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी तसाच हा प्रश्न आहे. नेक्स्ट काय बघा, विच ॲक्ट वॉज डिस्क्राईब्ड बाय पंडित नेहरू ॲज न्यू चार्टर ऑफ स्लेवरी. म्हणजे नेहरूंनी बाबा खालीलपैकी कोणत्या कायद्यासंदर्भात हे चार्टर ऑफ स्लेवरी जे आहे असं म्हणलेलं आहे. आता मी मगाशी 3 कायदे सांगितले तुम्हाला, 9, 19 आणि 35. हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ओके, हे कायद्याबद्दल डिटेलमध्ये माहीत पाहिजे तुम्हाला, कुठल्याही पुस्तकात तुम्हाला हे सापडून जाईल इतिहासाचं. आता हे बघा, आणखी काय सोपी ट्रिक असते. नेहरू जे होते ते 9 आणि 19च्या वेळेस खूप छोटे होते. म्हणजे त्यांचं पॉलिटिकल 1919 वगैरे जे आहे ना, 1920-21 नंतर त्यांनी सुरू केलं होतं सुरुवात त्यांच्या कारकिर्दीची. त्याच्या आधी कुठं नेहरूंचा तुम्हाला संबंध येणार नाही. त्यांचे वडील जे होते मोतीलाल नेहरू ते तुम्हाला दिसतील 1920-30पर्यंत. सो जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित आणि डोकं जरा जागं ठेवलं तर कॉमन सेन्सनं सुटण्यासारखं सुद्धा नेहरूंबद्दल जर माहीत असेल. आता हा प्रश्न डायरेक्टली सोडवणं अवघड आहे, कारण नेहरूंनी कुठल्या कायद्याबद्दल काय म्हणलं आहे हे तुम्ही नेहरूंचे पुस्तक वाचले, ऑटोबायोग्राफी त्यात असेल, किंवा हे कायदे वाचले तुम्ही, त्याचं डिस्क्रिप्शन कोणी काय म्हणलं, पण ते लक्षात ठेवणं अवघड आहे. कॉमन सेन्स जर तुम्ही जागा ठेवला थोडंसं की जवाहरलाल नेहरू जे होते ते कधीपासून त्यांनी कामाला सुरुवात केली बाबा खरं, ठीक आहे, त्यांचं बर्थ इयर कुठला आहे ते जर माहीत असेल तुम्हाला तर तुम्हाला कळेल की बाबा 1909 आणि 19मध्ये कुठंच नव्हते नेहरू. सो ते नसणार आहे ऑप्शन. सो ऑप्शन 35 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे. सो आणखी काय गोष्ट आहे नेहरूंबद्दल माहीत पाहिजे तुम्हाला. मी जसं सांगितलं महात्मा गांधींबद्दल क्वेश्चन आला होता. नेहरू तर देशाचे पंतप्रधान होते 3 टर्म. सो तुम्हाला माहीत पाहिजेच, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट होतं देशाच्या स्वातंत्र्यासाठी. नेक्स्ट काय बघा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिटीज डीड कंपनी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द अरेंजमेंट फॉर ट्रेनिंग ऑफ सोल्जर इनफिल्ड रायफल. म्हणजे इनफिल्ड रायफल जी वापरली जायची भारतातले जे जवान होते ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांच्याशी रिलेटेड कुठं प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. आता हे बघा, मी जे सांगितलं हिस्ट्रीमध्ये जे 2-3 डिफिकल्ट क्वेश्चन येणार त्यापैकी हा क्वेश्चन आहे, कारण हे UPSC MPSC जे 4-5 वर्ष अभ्यास करतात त्यांना पण येणार नाही क्वेश्चन हा. ओके, आता अंदाजपंच मारायचं झालं तर मारू शकता कोणत्याही एक्झाममध्ये. आता इनफिल्ड रायफलबद्दल तुम्हाला काय माहीत पाहिजे, 1857चा उठाव झाला होता, त्यामध्ये जे ठिणगी पडली, मंगल पांडे वगैरे पिक्चर बघितला असेल, आमिर खानचंच पिक्चर आहे. सो त्यामध्ये जे काडतूस वापरलं जायचं होतं ते डुकराची चरबी किंवा गाईच्या चरबीपासून बनवलं जायचं वगैरे, आणि ते हिंदू मुस्लिमांसाठी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं आणि त्यामुळे उठाव झाला. पण हे कुठं प्रशिक्षण दिलं जायचं वगैरे, हे जसं तासगावचा प्रश्न होता 25मध्ये, तासगावच्या मोर्चामध्ये कोण सहभागी झालं होतं त्याच्यासारखा हा प्रश्न आहे. सो हा येणार नाही तुम्हाला एक्झाममध्ये. ओके, सो त्यावेळेस काही लॉजिक लागलं तर ठीक, अंदाजपंच ABCD, नाही तर स्किप करायचं क्वेश्चन. त्यानंतर हे बघा, विच द डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड वॉज एस्टॅब्लिश ड्युरिंग द पिरियड ऑफ विच व्हाईसरॉय. आता मगाशी मी सांगितलं की ब्रिटिशांची सत्ता जी होती भारतात ते गव्हर्नर व्हाईसरॉय हे बघायचे. सो जसं 1757 जेव्हा प्लासीची लढाई झाली त्यानंतर वॉरेन हॅस्टिंग्स जे होते, पहिला रॉबर्ट क्लाईव्ह म्हणून होते, रॉबर्ट क्लाईव्ह यांनी सुरुवात केली सगळ्या कन्सॉलिडेशनची, 1760च्या जवळपास होते ते. त्यानंतर वॉरेन हॅस्टिंग्स म्हणून होते, हे शिकवेन नंतर मी थोडंसं बेसिक गोष्टी. आणि त्यानंतर दर 5-10 वर्षांनी नवीन गव्हर्नर व्हाईसरॉय यायचे. सो असे 20 लोक असतील, त्यातले पण मोस्ट इम्पॉर्टंट बघायला गेलं तर 10च असतील. म्हणजे कर्जन असेल जेव्हा बंगालची फाळणी झाली होती, कॉर्नवॉलिस, हे ते बेंटिक, हे जी नावं आहेत खाली बघा, रिपन, लिटन, कर्जन, वेलेस्ली, हे इम्पॉर्टंट आहेत खूप जास्त. सो असे 10 लोक होते ब्रिटिशर्स की ज्यांनी बाबा भारतात कायदे बनवले आणि भारतावर रूल कसं करायचं याच्यासाठी प्रयत्न केले. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काही 5-6 फॅक्ट्स माहीत पाहिजेत की त्यांनी बाबा चांगली गोष्ट केली का वाईट गोष्ट केली. जसं की रिपन जो आहे ना, हा चांगला माणूस होता थोडासा, तसं तर ब्रिटिश सगळे आपल्यासाठी खराब होते, पण त्यातल्या त्यात काही व्हाईसरॉय जे होते त्यांनी भारतीयांबद्दल प्रोग्रेसिव्ह डिसिजन्स घेतले काही. तर त्यातला हा रिपन होता बाबा, स्थानिक स्वराज्य संस्थेशी रिलेटेड त्यांनी कामं केली महत्त्वाची. पण हा लिटन जो होता हा बालिश बुद्धी जो म्हणतो आपण तसं होता, वाईट होता हा. तर ते पण माहीत पाहिजे की लिटन बाबा काय
खराब गोष्टी केल्या, फॅक्टरीज ॲक्ट, त्यानंतर म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी झाल्या होत्या काही, तर त्या लिटरने केल्या होत्या. मी सांगेन हे नंतर डिटेलमध्ये. आता जास्त प्रत्येक प्रश्नावर चर्चा करत राहिलो तर हा 2-3 तासाचा व्हिडिओ होईल. आपल्याला एका तासात रॅपअप करायचं. सो लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, हे 4 तर इम्पॉर्टंट आहेत आणि असे 10 गव्हर्नर आहेत की ज्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांनी काय सुरू केलं, जसं की डल हाऊसीनं रेल्वे वगैरे सुरू केली, त्यानंतर PWD डिपार्टमेंट जे होतं, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभाग, तो सुरू केला, पहिली रेल्वे, अशा खूप साऱ्या गोष्टी सुरू केल्या. सो जे 10 लोक आहेत ते लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे. जसं महाराष्ट्रातले समाजसुधारक आहेत 20 एक इम्पॉर्टंट असतील. इंडियाच्या बाबतीत नेहरू, महात्मा गांधी, पटेल, ठीक आहे, सुभाषचंद्र बोस. तसंच हे ब्रिटिशर्स 10 लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट. त्यानंतर परत जसं मगाशी आपण एक कमिशनबद्दल, मुद्देमॅन कमिटी, सायमन कमिशन वगैरे बघितलं होतं, तसा प्रश्न आहे बघा. दुष्काळाशी रिलेटेड फॅमॅन कोड वॉज प्रिपेअर्ड 1883 साली ऑन द रिकमेंडेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कमिशन. मी मागे सांगितलं की कमिशन आहेत 10-12 इम्पॉर्टंट, त्या लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. सर स्ट्रॅची कमिशन जे आहे ते दुष्काळाच्या संदर्भात आहे बाबा, की दुष्काळ आला तरी ब्रिटिशच बाबा घ्यायचीच रेव्हेन्यू, तर कसं कमी करता येईल या संदर्भात होते कमिशन. कॅम्बेल, मॅकडॉनल्ड हे निगेटिव्ह आहे खूप, म्हणजे जे गांधीजींनी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे झालं होतं मॅकडॉनल्ड्स अकॉर्ड वगैरे, त्याचीच रिलेटेड आहे. लायल कमिशन. सो काही एज्युकेशनशी रिलेटेड आहेत, काही फार्मरशी रिलेटेड आहेत कमिशन. सो लक्षात ठेवायचे हे 4 नावं तर माहितीच पाहिजे तुम्हाला, भविष्यात अभ्यास करताना ह्याच्यावर क्वेश्चन येणार आहे डेफिनेटली. सो कमिशन लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे बघा, सत्यशोधक विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट असोसिएट, म्हणजे संबंध नाही काय. आर्ट ऑफ सत्यशोधक जलसा, तर हे मला पण माहीत नाही. सत्यशोधक समाज माहीत आहे मला, जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केला होता दलितांच्या उद्धारासाठी किंवा लो कास्टचे पीपल आहेत त्यांच्या उद्धारासाठी. सत्यशोधक जलसा काय आहे माहीत नाही मला. याचे जे 4 नावं आहेत, होनाजी बाळा, रामचंद्र गाडगे, भाऊराव पाटोळे आणि ज्योतिराव, इतर नावं पण ही सिग्निफिकंट नाही आहेत एवढी. हे बघा सिग्निफिकंट नाही आहे म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं बघतो समाजसुधारक, मगाशी जसं सांगितलं बाबा, ज्योतिबा फुले असतील, आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महर्षी कर्वे असतील, महादेव गोविंद रानडे आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, सावरकर आहेत, तर ते मोठी नावं आहेत, ठीक आहे. पण हे जे आहेत नावं एवढी फेमस नाहीत. सो हे तुम्हाला प्रश्न सुटणार नाही या एक्झाममध्ये. सो हा पण मगाशी जसं सांगितलं तसं किती वाचलं तुम्ही 10-12 पुस्तकं, लक्षात वाचणं वेगळी गोष्ट आहे, लक्षात राहणं आणि एक्झाममध्ये सॉल्व होणं वेगळी गोष्ट आहे. सो हा स्किप करायचा क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट एकच मिनिट, सरोजिनी नायडू वगैरे, एकच मिनिट थांबा. ठीक आहे, आता हे व्हिडिओ जरा जास्त स्ट्रेस झालं. इथून पुढचा जो व्हिडिओ असेल म्हणजे ऑलमोस्ट आपण 2 वर्ष कंप्लीट करू आपण. जरा 3 प्रश्न राहिले तिथं. आयडेंटिफाय द पर्सन बाय रीडिंग द फॉलोइंग स्टेटमेंट, म्हणजे खाली स्टेटमेंट वाचून कोण होतं ते ओळखायचं आहे. स्टेटमेंट 1 काय आहे, तर सरोजिनी नायडूंनी त्यांना ॲम्बॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी म्हणलं होतं. त्यानंतर ही मेड दिस स्टेटमेंट इन द स्पीच ऑफ लेजिस्लेशन, आय एम नॅशनलिस्ट फर्स्ट अँड नॅशनलिस्ट लेटर अँड नॅशनलिस्ट लास्ट वगैरे, कोणाबद्दल आहे हे ओळखायचं आहे. आता हे मोहम्मद अली जिन्ना, आता हे ॲक्च्युली निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे, कारण भारत पाकिस्तान जे फाळणी झाली वगैरे, पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान वगैरे जिन्ना होते. सर सय्यद अहमद खान, तसं बघायला गेलं तर यांनी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापन केली वगैरे, हिंदू मुस्लिम युनिटी, मुस्लिमांच्या प्रोग्रेससाठी काम केलं होतं. मौलाना अब्दुल कलाम हे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आहे खूप, म्हणजे याच्याबद्दल माहीत पाहिजे तुम्हाला. आणि मोहम्मद इक्बाल ही निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे, मुस्लिम लीगशी रिलेटेड, पाकिस्तानची आयडिया वगैरे यांनी सुरुवात केली होती. सो आता हे कुणाबद्दल म्हणलं होतं, तसा अवघड प्रश्न आहे हा, कारण वाचणार नाही आपण. सरोजिनी नायडू या इम्पॉर्टंट आहेत, पण त्यांनी कुणाबद्दल काय म्हणलं आणि काय वगैरे अशा निगेटिव्ह गोष्टी. सो हे माहिती पाहिजे लोकांची तुम्हाला. जिन्ना, सय्यद अहमद खान, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि मोहम्मद इक्बाल. आता हे बघा, मी जे आत्ता बोलेन यामध्ये ते पर्सनली कोणी घेऊ नका, निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी काय, ठीक आहे. आपल्याला स्टुडंट म्हणून स्टडी करायच्या आहेत गोष्टी, आपल्याला काही राजकारणात वगैरे अशा गोष्टी काही करायच्या नाही आहेत.
तर त्यामध्ये सय्यद अहमद खानबद्दल माहीत पाहिजे तुम्हाला, मौलाना अब्दुल कलाम आझादबद्दल माहीत पाहिजे. हे दोघं जे आहेत यांच्याबद्दल येतेच माहिती, पण अशा जास्त हा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे अरे बघा 1899 गुराखी मुंबई, भाला पुणे, हरिकिशोर यवतमाळ, देशसेवक नागपूर आणि त्याचे काहीतरी ऑथर्स असतील हे. ठीक आहे, म्हणजे हे बेसिकली काहीतरी ऑर्गनायझेशन्स किंवा न्यूजपेपर असतील आणि त्याचे जोड्याला लावायचं आहे. आता अवघड प्रश्न आहे हा परत एकदा, कारण ही नावं पण काय मोठी नाहीत, कधी न ऐकलेले वगैरे. ओके, त्यानंतर 9वा काय आहे स्ट्रॅची आयोग. आता हा प्रश्न आपण बघितल्यासारखं वाटतो मला. व्हॉट वॉज स्ट्रॅची कमिशन अबाउट. दुष्काळाशी रिलेटेड होतं. जस्ट सेकंड एकदा चेक करू आपण, वरती बघितलं आहे का. हे बघा त्याच वर्षी 24मध्ये ना 2024ला वरती विचारलं आहे की बाबा दुष्काळ फॅमाईन कोड जे आहे, दुष्काळ संहिता, इथं बघा दुष्काळ संहिता, त्याच्याबद्दल कुठला कमिशन होता. स्ट्रॅची कमिशन आहे. आणि परत इथं खाली त्याच वर्षी परत प्रश्न विचारला आहे की स्ट्रॅची आयोग कशा संबंधित होता, तर दुष्काळ. म्हणजे एकाच वर्षी एकाच कन्सेप्टवर 2 क्वेश्चन आलेत. सो जर तुम्ही लकी असाल 2 मार्क फुकटचे, म्हणजे हे एका वर्षी एक आला तरी नशिबाने येतो, पण 2 आलेत सेम क्वेश्चन. सो हे तुम्ही याप्रमाणे स्टडी करायचं आहे. आणि त्यानंतर हे बघा एज्युकेशनशी रिलेटेड कोणत्या कमिशन होत्या, हेल्थशी रिलेटेड. आता हेल्थशी रिलेटेड काय नव्हतं जास्त, ड्रॉटशी रिलेटेड होतं, चाइल्ड मॅरेजशी रिलेटेड काय होतं. सो एज्युकेशन आणि ड्रॉट, दुष्काळ, कारण दुष्काळ होता, शेतकरी होते एकतर, आणि शिक्षणाच्या समस्या होत्या आणि स्त्रियांच्या समस्या होत्या. सो याच्याशी रिलेटेडच काही असतील आणि कास्टशी रिलेटेड काय असेल. सो हे स्टडी करायचं जरा व्यवस्थित. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे. हू अमंग द फॉलोइंग वॉज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. 1920 सालची संघटना ही. इम्पॉर्टंट गोष्ट आहे लाला लजपत राय. आता हे लाला लजपत राय, लाल बाल पाल जी गोष्ट आहे, लाल बाल आणि पाल, ठीक आहे, आणि औरोबिंदो घोष म्हणून होते. तर हे इम्पॉर्टंट फ्रीडम फायटर्स आहेत, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि हे पाल जे आहेत ते. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे जसे महाराष्ट्रातले समाजसुधारक आहेत 21, तसेच इंडिया लेवलचे एक 21 लोक आहेत इम्पॉर्टंट, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. अमृत डांगे महाराष्ट्रातले आहेत, अशोक मेहता काही जास्त संबंध नाही आहे, लोकमान्य टिळक माहिती आहे आपल्याला. सो प्रेसिडेंट होते लाला लजपत राय. हे इम्पॉर्टंट आहे ऑर्गनायझेशन, कामगारांशी रिलेटेड. सो तुम्हाला हा क्वेश्चन बघितला, हे लक्षात राहिलं, वेल अँड गुड. आता हे त्याचप्रमाणे जरा फास्ट घेऊ आपण क्वेश्चन्स, मी वरवर सांगेन याचं काय आहे इम्पॉर्टंट. म्हणजे बघा हे आत्ता आपण काय क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कशासाठी करतो आहे, तुम्हाला अभ्यास कसा करावा, काय महत्त्वाचं आहे वाचण्यासाठी, काय लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी सांगतो आहे. हे ॲनालिसिस प्रिव्हियस इयर करायचं झालं तर एका प्रश्नावर आपण 5-10 मिनटं चर्चा करू शकतो, पण मग 50 प्रश्नाचं गुणिले 5 मिनटं केलं तर खूप जास्त व्हिडिओ 5 तासच होईल. सो आपल्याला फक्त बेसिक गोष्टी आत्ता बघायच्या आहेत. काय बघा बॉम्बे मिल हँड असोसिएशन संदर्भात खालील गोष्टी बघायच्या आहेत, कोणी सुरुवात केली काय वगैरे. नारायण मेघाजी लोखंडे इम्पॉर्टंट पर्सनल, कामगारांच्या संदर्भात ही ऑर्गनायझेशन आहे, हे माहीतच पाहिजे तुम्हाला. आता हा प्रश्न तसा अवघड आहे की यांच्यासोबत कोणी काम केलं होतं, कारण हे खालच्या पर्सनॅलिटी जे आहेत ते एवढं फेमस नाही आहेत. सो हे फक्त माहीत पाहिजे तुम्हाला. नारायण मेघाजी लोखंडे बॉम्बेमध्ये गिरणी कामगारांची जी चळवळ सुरू केली होती बाबा, त्यांच्यात एस्टॅब्लिशमध्ये यांचा हात होता मोठा. हे प्रश्न अवघड आहे, हे सुटणार नाही. परत बघा काय 1857चा उठाव झाला, कोणता गव्हर्नर. आता मगाच सांगितलं मी 1857चा उठाव माहीत पाहिजे तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड बाबा सावरकरांनी त्याला फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणलं आहे आणि बाकी काही लोकांनी निगेटिव्ह गोष्टी म्हणल्या आहेत. सो ते माहीत पाहिजे, कोण सहभागी झालं होतं काय. हॅड शिंदे निजाम पार्टिसिपेटेड, वॉर सक्सेस झाला असता असं कोणी म्हणलं आहे. आता हे अवघड आहे प्रश्न, पण ठीक आहे, याचं उत्तर आहे कॅनिंग. कॅनिंग कोण आहे बाबा, 1857चा उठाव झाला, लगेच त्याला 1858मध्ये त्याला बसवलं, म्हणजे तो व्हाईसरॉय होता त्यावेळेचं. सो आता माउंट बॅटन जो आहे तो भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस आला होता तो 1946मध्ये. आता तो काही 100 वर्षापूर्वीच्या गोष्टी बोलणार नाही. रिपन तर आधी झाला नाही, रिपन 1870च्या दरम्यान झाला होता. चांगला माणूस होता थोडासा. डलहौसी त्याच्या आधी झाला होता, पहिली रेल्वे वगैरे अशी म्हणलं मी सुरुवात केली यांनी. सो कॅनिंग आहे याचं उत्तर. सो हे 4ही माणसं माहीत पाहिजे तुम्हाला काय आहे बाबा.
मगाशी चर्चा झालीच आपली की बाबा ब्रिटिशांच्या साईडनं पण काही लोक होते, कारण ब्रिटिशांनी एवढं जे 250-300 वर्ष राज्य केलं आपल्यावर, ते या लोकांमुळेच केलं, हेच लोक सगळं बघायचे. सो त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे कोणी काय केलं बाबा. त्यानंतर नेक्स्ट काय क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. प्रार्थना समाज, परत वरती प्रश्न आला होता प्रार्थना समाज. सो माहीतच पाहिजे तुम्हाला हे, म्हणजे जे मी सोपे प्रश्न म्हणतो तुम्हाला 5 यायला पाहिजे, त्यापैकी आता जर काय सोपं असेल खाली यात तर असे आले पाहिजेत क्वेश्चन. कुणी सुरुवात केली ती बाबा, दादोबा तरखडकरांनी, आत्माराम पांडुरंग वगैरे यांनी सुरुवात केली. त्यानंतर सुबोध पत्रिका, प्रार्थना समाज असं काय काय दिलं आहे. त्यानंतर प्रार्थना समाज, आता बेसिकली हा प्रार्थना समाजाचाच प्रश्न आहे. सो हा येणं अपेक्षित आहे, तुम्हाला यायला पाहिजे हा, ठीक आहे. नेक्स्ट काय, हिंदू महासभेवर क्वेश्चन आहे. आता एवढी स्वातंत्र्याशी रिलेटेड मोठी ऑर्गनायझेशन नाही आहे, हिंदूंशी रिलेटेड असेल बट स्वातंत्र्याशी रिलेटेड नाही एवढी ऑर्गनायझेशन मोठी. कुणी नाराज व्हायचं नाही जास्त, ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड काय क्वेश्चन्स दिले आहेत, कुणी सुरुवात केली काय वगैरे, कोण पहिला प्रेसिडेंट होतं, वाचण्यात असेल, लक्षात राहिलं, वेल अँड गुड, वाचा थोड्याशा गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, 1857चा उठाव. परत हे बघा, मी मगाशी सांगितलं होतं हिस्ट्री समुद्रासारखं आहे, म्हणजे हिस्ट्रीच्या संदर्भात तुम्हाला 200-200 पानाची 5-10 पुस्तकं जरी वाचली तरी हिस्ट्री संपणार नाही भारताचा आणि महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढा. पण एक्झाममध्ये विचारलं काय जातं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. 1857च्याच उठावावर 4-5 प्रश्न झालेत आत्ता मागच्या 2 वर्षात. सो इम्पॉर्टंट आहे. किंवा नील हॅवलॉक, मी सांगितलं ब्रिटिशां साईडनं कोणतरी होते जे आपल्याबरोबर लढले, तर यातले कोण होते ब्रिटिशां साईडनं आणि कोण, राणी लक्ष्मीबाई असतील आपल्या साईडनं, तात्या टोपे होते, ठीक आहे, बेगम हजरत महल होत्या वगैरे अशा गोष्टी. सो हे माहीत पाहिजे तुम्हाला जरा. नेक्स्ट काय बघा, आता शेतकऱ्यांचा रिवॉल्ट, पिझंट रिवॉल्ट कधी 1875चं झालं होतं. म्हणजे आपल्या जे इम्पॉर्टंट रिवॉल्ट होते, आंदोलन वगैरे केली शेतकऱ्यांचे, पिझंटचे इम्पॉर्टंट आहेत. तर आता हे नावं काय जरा, भिमडी, शिरूर, पारनेर नगर, त्यानंतर इंदापूर, तासगाव, परत तासगावाला इथं, आणि त्यानंतर तासगाव उत्तरामध्ये नाही आहे याच्यात, ठीक आहे, कर्जत, सोलापूर वगैरे. अवघड प्रश्न आहे, सुटणार नाही तुम्हाला किती अभ्यास केला तरी. नेक्स्ट काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग मुवमेंट ॲगिटेशन डीड रिव्हॉल्युशनरी. सेनापती बापट यांचा कुठल्याच सहभाग होता. हे पण इम्पॉर्टंट फ्रीडम फायटर आहेत. सेनापती बापट रोड पण आहे पुण्यात. तर हे बघा, गोवाचा स्वातंत्र्य संग्राम, हैदराबाद. आता हे जे आहेत ते भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 त्याच्या आसपासचे आहेत, आणि सेनापती बापट लेट आहेत. सेनापती बापट असं नाही गांधीजींसोबत वगैरे इकडं होते, ते नंतर आहे इकडं. सो महाराष्ट्र रिलेटेड आहे बेसिकली. सो ऑल ऑफ द अबव करेक्ट आन्सर आहे. म्हणजे मगाशी जे सांगितलं, जे वाचायचं आहे, जे पडतं, की जे इम्पॉर्टंट लोक आहेत त्यांच्या काही गोष्टी असतील ते माहीत पाहिजे तुम्हाला. 1919मध्ये इन 1919 द ब्रिटिश गव्हर्नमेंट स्टार्टेड कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म बिकॉज. का सुरुवात केली बाबा कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मची? त्यांनी वचन दिलं होतं, त्यांना राहायचं होतं इथं, नाही केलं तर परत लोक चिडणार वगैरे, याच्या रिलेटेड आहे. 1919 माहीत पाहिजेच, मी मग सांगितलं 3 आहेत, 1909, 1919 आणि 1935. सो परत तिथंच प्रश्न आहे, आणि हा लॉजिकल आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, माहीत नसला तरी सोडवू दिला असा प्रश्न आहे. आता यांनी कुणी, आता मी हे बघा कन्वर्ट केलं हे PDF मध्ये, जेणेकरून तुम्हाला सिलेक्ट करून सर्च करता येईल गुगलवर, ChatGPTवर. यासाठी मी PDF तयारी केली आहे, ठीक आहे. सो काही टायपिंग मिस्टेक असतील तर समजून घ्यायच्या, ओरिजिनल पेपरवरून क्रॉस चेक करायचं. कुणी अटेंड केला होता दिल्ली दरबार, क्वीन आली होती तेव्हा ब्रिटिशांची इकडं, आणि खादी घातलं होतं, खादीचा श्री गणेशा केला, स्वदेशी मुवमेंट वगैरे. गणेश वासुदेव जोशी, आता हे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, KT तेलंग वगैरे सगळेच इम्पॉर्टंट, महात्मा फुले, तेलंग, चिपळूणकर. सो तसा अवघड प्रश्न आहे हा, पण आता लक्षात ठेवा असा प्रश्न आला आहे, हे माहीत पाहिजेच तुम्हाला. खालील 3 लोकांबद्दल पण थोडी माहिती पाहिजे. आता परत नॅशनल काँग्रेस कुठं झालं होतं, कधी झालं होतं, कोण अध्यक्ष होते, इम्पॉर्टंट आहेत. आता परत दुसरा क्वेश्चन आला, याचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं 20 INCचे अधिवेशनं झाली होती, तर त्याच्यावर आता दुसरा क्वेश्चन आहे. सो पॅरेटो प्रिन्सिपल एक असतं, तुम्ही इंजिनियर आहात तुम्हाला हे माहीत पाहिजे. 18-20 प्रिन्सिपल असतं, की काही गोष्टी ज्या असतात म्हणजे
जेव्हा 20% एफर्ट दिल्यावर तुम्हाला 80% आउटपुट मिळतं. एक कमी अभ्यासात जास्त मार्क पाडायचे असतील तर काय वाचलं पाहिजे ह्याच्यावरून कळतं तुम्हाला. इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालं होतं, अध्यक्ष कोण होतं आणि त्यात काय झालं ते माहीतच पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही पास होणार. नाही तर काय उपयोग नाही मग स्टडी करून हिस्ट्रीचं. सोपा प्रश्न आहे की 97 साली कोण होतं, 95, 91 आणि 89. एक पहिले 5 सांगितलेत मी, 85 ते 89. एक जरी सुटलं तुम्हाला, जोड्या लावायचा फायदा काय असतो, कुठली एक जोडी जरी आली तुम्हाला तरी प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. नारायण मेघाजी लोखंडे, आता 22 सुरू झालं आहे. हे 10 प्रश्न संपले 23चे, 22 सुरू झालं. नारायण मेघाजी लोखंडेवरती आलं होतं नाव. बॉम्बे हँडमिल असोसिएशन आहे. कसला इझी क्वेश्चन आहे. वरती आपण म्हणजे हा आधी झाला होता पेपर, वरचा नंतर झाला होता ॲक्च्युली. पण हे माहितीच पाहिजे तुम्हाला. हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट महाराष्ट्रातले पर्सनॅलिटी आहेत. कामगारांची जी चळवळ होती, म्हणजे कामगार जे लोक होते फॅक्टरीमध्ये काम करणारे, त्यांच्यावर जे अन्याय होत होता त्यांच्या संदर्भात नारायण मेघाजी लोखंडे जे आहे, जसं गांधीजी होते तसं महाराष्ट्रातील कामगारांसाठी हे होतं. सो यांनी सुरू केली, हे माहितीच पाहिजे गोष्ट तुम्हाला. त्यानंतर आता हे फ्रीडम फायटर आहेत, सावरकर, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंगरा आणि चाफेकर. आता हे बघा, हे जे 4 नाव आहेत ना, हे रिव्हॉल्युशनरी फ्रीडम फायटर आहेत. रिव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारक. गांधीजी एक होते सॉफ्ट, की जे आंदोलन करायचे बाबा, रिक्वेस्ट करायचे ब्रिटिशांना. आणि हे जे होते हे कसं बेसिकली एकदम बॉम्बस्फोट करणार, कोणाची तर हत्या करणार, जेणेकरून ब्रिटिशांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे. आणि ब्रिटिश आपल्याला किरकोळ समजायचे, तर त्यांच्या मनात पण बाबा हे इंडियन्स काही कमी नाही आहेत, ते पण काहीतरी करू शकतात, रिव्हॉल्युशनरी. सो हे नावं इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे, क्रिटिकल. आता हे बघा, इथून ह्याच्या आधी माहीत असणं अपेक्षित नाही तुम्हाला, पण प्रिव्हियस इयर पेपरमधून हे शिकायचं तुम्हाला की रिव्हॉल्युशनरी जे होते क्रांतिकारक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद माहीत असतील तुम्हाला, तसेच हे आहेत. सो असे रिव्हॉल्युशनरी काही होते, त्यांचे फक्त तुम्हाला काही माहीत पाहिजेत गोष्टी. सावरकर, कान्हेरे, अभिनव भारत सावरकर माहीत पाहिजेच 100%. एक दोन जरी जोड्या जुळल्या तुम्हाला या तरी 1 मार्क मिळणार. नेक्स्ट काय बघा, आता खालील डिस्क्रिप्शनवर ओळखायचं कोण आहे. फर्स्ट जर्नलिस्ट इन मराठी. आता हे पहिले जे लोक आहेत, आता हा प्रश्न आलाच पाहिजे तुम्हाला 100%. 20 वाचणार जे आपण समाजसुधारक, पहिले जे जर्नलिस्ट आहेत की बाबा त्यांनी पत्रकारिता सुरू केली. पत्रकारितेचा रोल काय आहे फ्रीडममध्ये, की ते लोकांपर्यंत माहिती जर पोहोचली, बाबा ब्रिटिश असं करतायत, चुकीचं करतायत, किंवा आपल्या भारतीयांच्या काय चुका आहेत, कास्ट सिस्टीम किती वाईट आहे, याच्यावरूनच आताचे न्यूजपेपर किंवा टी व्ही बोगस आहेत सगळे. पण त्यावेळेस जे होते त्यावेळेस काही टी व्ही वगैरे नव्हते. न्यूजपेपरमध्ये जे वाचेल, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, क्रांतिकारकांपर्यंत संदेश पोहोचवणे वगैरे. सो त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. आता या प्रश्नावरून सुटते बाळशास्त्री जांभेकर आहे, कारण तेच पहिला न्यूजपेपर स्टार्ट केलं होतं त्याने, दर्पण म्हणून मराठी न्यूजपेपर सुरुवात. ठीक आहे, बाकी या सेकंडरी गोष्टी आहेत. आता ही 4 नावं पण माहीत पाहिजे. दादाभाई नौरोजी इम्पॉर्टंट आहे, जांभेकर, भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकर शेट. त्यानंतर परत बघा, इंडियन इन विच सेशन ऑफ नॅशनल काँग्रेस 2 ग्रुप्स जवळ आले. मी भांडणं झाली होती, लांब गेले होते, ते सुरतमध्ये स्प्लिट झालं होतं 1907ला. परत ते जवळ आले 10 वर्षानंतर 1916साठी लखनौमध्ये. लकी सेशन होतं हे लखनौमध्ये झालेलं, दोन्ही एकत्र आले परत. सो माहीत पाहिजे, मी सांगितले वरती की काँग्रेसचे INC जे आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याचे अधिवेशन माहीतच पाहिजे तुम्हाला. मागच्या 3 वर्षामध्ये 3-4 क्वेश्चन आले तरी यायलाच पाहिजे. नाही आला तर तुम्ही फेल होणार 100%. परत काय बघा, हू चेअरमन ऑफ द फर्स्ट ऑल बेंगाल स्टुडंट काउन्सिल झाली होती 1928मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? नेहरू. ठीक आहे, टागोर वगैरे काही अशा गोष्टीमध्ये सहभाग नव्हता. JP जे आहेत, जयप्रकाश नारायण नाही, रवींद्रनाथ टागोर नाही. ठीक आहे, सो इझी क्वेश्चन आहे तसं बघायला की, तर जरा डोकं वापरलं आणि माहीत असेल या 4 लोक काय आहेत, सुटू शकतो क्वेश्चन. त्यात कुठल्या समाजसुधारकांनी विधवेशी विवाह केला? मी मागे सांगितलं होतं, लेडीज रिलेटेड, वुमन रिलेटेड जे होतं, सतीची प्रथा असेल, राजा राममोहन रॉय, शिक्षणाचं असेल,
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे असतील, महादेव गोविंद रानडे, असे की पर्सनॅलिटी आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, त्यांनी खूप काम केलं महिलांसाठी. सो खालीलपैकी कोणी विधवेशी विवाह केला होता? तर हे महर्षी भारतरत्न आहे, ते इम्पॉर्टंट आहेत खूप. त्यांचे स्कूल कॉलेज संस्था वगैरे खूप आहेत, त्यांनी विवाह केला होता. आणि हे 4 लोक माहीतच पाहिजे बघा, खूप इम्पॉर्टंट नाव आहे ती. जर एक्झाममध्ये यांच्याबद्दल तुम्हाला माहीत नसेल, जेव्हा तुम्ही 26च्या पेपरमध्ये जाणार, तर तुम्ही अभ्यास केला नाही हिस्ट्रीचा, असं आहे. ही 4 लोक खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर डिइंडस्ट्रियलायझेशन ऑफ इंडिया काय आहे? हे बघा, ब्रिटिशांनी काय केलं, आपल्या आधीच्या ज्या काळात, आता 200 वर्षापूर्वी काय होतं, इंडस्ट्री वगैरे काय नव्हतं. तेव्हा कारागीर वगैरे लोक होते, ते वस्तू बनवायचे, कुंभार असतील, त्यानंतर लाकडाचे काम करणारे असतील, सुतार, लोहार, हे ते. तर आणि राजे त्यांना पॅट्रोनेज द्यायचे, म्हणजे राजे त्यांना वस्तू खरेदी करायचे किंवा लोक गावामधले खरेदी करायचे. आणि बेसिकली बार्टर सिस्टीम होती. कुंभाराकडून कोणतरी मटका घेणार, त्याला धान्य देणार, हे करणार वगैरे असं. आता ब्रिटिशांनी काय केलं, त्यांचे गुड्स आणले मशीनवर तयार केलेले, आणि त्यामुळे या सगळ्या इंडस्ट्री वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या डिस्ट्रॉय झाल्या. आता डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, त्या इंडस्ट्री वगैरे, आपण बेसिकली ब्रिटिश काय करायचे, भारतातून कच्चा माल घ्यायचे शेतकऱ्यांकडून, कापूस बिपूस, आणि ते ब्रिटिशात त्यांच्या मशीन्सवर कापड बनवायचे आणि ते परत भारतात विकायचे. त्यामुळे काय व्हायचं, आपण खादीवर जे तयार करायचो ते आता, हे बघा, इंजिनियर्स आहात तुम्ही, आपल्याला माहिती आहे की बाबा मास प्रोडक्शन जे होत असेल, चायनामध्ये मोबाईल्स बनतात, ते चीपमध्ये बनतात, कारण तिथं मोठ्या फॅक्टरीज आहेत, सगळ्या मशीन मेड असतं. सो मास प्रोडक्शन झालं की चीपमध्ये मिळणार. आणि खादी वगैरे जे आहे, हातानं शिवत बसलो तर ते प्रोडक्शन लो होणार, त्यामुळे कॉस्ट जास्त असणार. सो डिइंडस्ट्रियलायझेशनमुळं काय झालं बाबा, तर हँडीक्राफ्ट म्हणजे हस्तोद्योग, हातानं बनवायचे जे लोक, त्यांना नुकसान झालं. कॉटेज इंडस्ट्री, बरोबर आहे. आता डेव्हलपमेंट झाली का बाबा, कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. बेसिकली तुम्ही डोकं जागरूक ठेवायचं एक्झाममध्ये. कॉमन सेन्सचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करता आले पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. की बाबा ब्रिटिशांनी एखादी गोष्ट केली तर ती चांगली असेल का आपल्यासाठी, 90% खराब असणार, 10% काय असतील चांगल्या गोष्टी. आता रेल्वे वगैरे तुम्हाला वाटेल चांगली गोष्ट केली होती ब्रिटिशांनी, पण ते काय आपल्या चांगल्यासाठी केली नव्हती. बेसिकली त्यांचंच बाबा युद्ध कुठं झालं तर सैनिक इकडून तिकडं न्यायसाठी किंवा भारतातला कच्चा माल समुद्रापर्यंत पोचवायसाठी वगैरे त्यांनी सगळं सुरू केलं होतं. टेलिग्राफ, रेल्वे, ते काय भारतातल्या लोकांना सुविधा व्हावी तशासाठी केलं नव्हतं हे सगळं, ठीक आहे. सो डेव्हलपमेंट नाही बाबा, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट काय त्यांना गरज नव्हती असल्या गोष्टींची. कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट जोड्या लावायचे आहेत. आता हे अवघड प्रश्न आहे बघा, रिवॉल्ट कुठं झाला होता आणि कोण नेता होता. कोल्हापूर, आता नावं पण आहेत ही, आप्पासाहेब पटवर्धन, चिमा साहेब, बाबासाहेब भावे आणि फिदा अली. ही फेमस नाही आहेत, मी जे सांगितलं बाबा 20-30 महत्त्वाची लोक आहेत, त्यामध्ये ही येत नाहीत. पण आता इथं जर आलं आहे, लक्षात ठेवलं थोडंसं यांच्याबद्दल इथल्या इथं, तर ठीक आहे. नाही राहिलं तर सुटणार नाहीच, 10पैकी 2-3 प्रश्न सुटणार नाही तर तुम्हाला एक्झाममध्ये, त्यापैकी हा प्रश्न आहे. त्यानंतर हे बघा, हू वॉज अ फर्स्ट लेडी, ज्यांनी अमेरिकेत जाऊन मेडिकलची डिग्री घेतली. आनंदीबाई जोशी. आता तुम्ही अभ्यास केला असेल नसेल माहीत नाही, पिक्चर वगैरे जरी बघत असाल, यांच्यावर पिक्चर आहे आनंदीबाई जोशींवर, डॉक्टरशी रिलेटेड, त्यांच्या पतीने सपोर्ट केला होता असं तसं. सो यायलाच पाहिजे तुम्हाला. आणि परत हे बघा, रमाबाई रानडे इम्पॉर्टंट आहेत. अनुताई वाघ आणि सुप्रिया जोशी या एवढे जास्त पुस्तकात नसतं, पण थोडंसं आता यांच्याबद्दल माहिती ठेवा नंतर. सो इझी क्वेश्चन आहे. आणि परत, विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्राम्स वेअर स्टार्टेड बाय गांधीजी. गांधीजींबद्दल माहीत पाहिजे तुम्हाला सगळं. विथ नॉन कॉपरेशन मुवमेंट, यांनी 1920 साली जी सुरू केली असहकार आंदोलन, तर त्यातल्या कुठल्या बाबा, स्वदेशीचा प्रचार चांगली गोष्ट आहे, हिंदू मुस्लिम ऐक्य चांगली गोष्ट आहे, प्रोहिबिशन ऑफ लिकर, दारूबंदी, दारू आवडत नव्हती गांधीजींना, चांगली गोष्ट आहे. रिमूव्हल ऑफ अनटचेबिलिटी, त्यांनी दलितांसाठी सुद्धा चांगलं काम केलं होतं, ठीक आहे. सो ऑल ऑफ द पॉझिटिव्ह आहे, गांधीजी पॉझिटिव्ह, चांगल्या गोष्टी आहेत. कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता तो. आता 21चा पेपर, शेवटचा पेपर डिस्कस करू आपण. हा फास्टमध्ये करणार, आता पुढच्या 10 मिनटात संपवणार आहे. हू फ्रॉम द फॉलोइंग पर्सन डिड नॉट
हे वाचायचं पेपरमध्ये, नंतर मी सांगेन पेपर कसा सॉल्व करायचा. कोणी जॉईन केलं नाही काँग्रेस, बट मदत केली बाबा, पैसे दिले काँग्रेसला. आता हे इम्पॉर्टंट आहे. जमनालाल बजाज, तो आपलं बजाज इंडस्ट्री माहीत आहे. हे सगळे उद्योगपती आहेत, बिर्ला, लाला शंकरलाल, हिराचंद वगैरे. अवघड प्रश्न आहे तसं, कारण यांच्याबद्दल काय वाचत नाही आपण, बिझनेसमॅनबद्दल वगैरे. ठीक आहे, उत्तर बघून घ्या फक्त एकदा. त्यानंतर भगवंतराव द किंग ऑफ इथं डॅश आहे ॲक्च्युली, मी कॉपी पेस्ट करताना डॅश राहिले. हे PDF मी कन्वर्ट केले. हे आता हे त्यांचं कुठल्याच बाबा, कुठल्या राजांना फाशी दिली? पेठचे राजे होते. अवघड प्रश्न आहे हा. अशा गोष्टी वाचत नाही आपण. मग त्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुक वाचावे लागतील, ज्याचं कॉस्ट बेनिफिट, पॅरेटो प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. 20% वाचून आपल्याला 80% आउटपुट घ्यायचं आहे, उलटं करायचं नाही. नाहीतर तुम्हाला यावर्षीची AMVIची प्री नाही निघणार, 5 वर्षांना जेव्हा निघेल ॲड तेव्हाची निघेल. सो हे लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट गोष्टी वाचायचं, क्षुल्लक गोष्टींच्या मागं पळायचं नाही. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1905 काय झालं होतं? आता हे बघा, हिस्ट्रीमध्ये काय लक्षात ठेवायचं, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी. 1905 साली बंगालची फाळणी झाली होती. म्हणजे आता बांगलादेश वगैरे जे आहे ना, त्यावेळेस आपला बंगाल, पूर्ण भारत एकच होता बेसिकली. सो ईस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल असे स्प्लिट झालं होतं, कर्जतनं केलं होतं 1905ला, ते माहीत पाहिजे तुम्हाला. सो फाळणी झाल्यावर काय आहे, आपल्यातले लोक नाराज झाले होते की आपल्यातच हिंदू मुस्लिममध्ये डिवाईड चाललं आहे यांचं. सो शोक दिवस. आता स्वातंत्र्य दिवस माहिती आहे तुम्हाला, बच्चे बच्चे गो याद होगा 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक 26 जानेवारी, कामगार दिवस वगैरे 1 मेला महाराष्ट्रात असतो, तसं बघायला पाहिजे कधी. सो 16 ऑक्टोबर असंही कॉमन सेन्स जागा ठेवलं, 2-3 प्रश्न सुटणार तुम्हाला. पहिलेही नॉलेज कमी असेल, कॉमन सेन्स जागा ठेवायचं. सो बेसिकली मॉर्निंग डे म्हणजे शोक दिवस होतं. त्यानंतर नेक्स्ट भाग आहे, इसवी सन 1911मध्ये भारतात हवाई परिवहन, ओके, एअर ट्रान्सपोर्ट कोणी सुरू केलं बाबा एवढ्या लवकर? जॉर्ज लाईट. ठीक आहे. आता हे GKचा प्रश्न आहे, कोण बनेगा करोडपतीचं. हिस्ट्रीमध्ये जास्त असं वाचत नाही आपण, पण ठीक आहे, आलं तर नाव लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग वॉज ऑब्जेक्टिव्ह प्रार्थना सभा? मग असंही बघितलं आपण. 3रा प्रश्न याच्यावर. प्रार्थना समाज, प्रार्थना सभा एकच आहे ते. समाजाचा नैतिक प्रगती घडवून आणणे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर अंडरग्राऊंड. आता हे बेसिकली काय आहे, जेव्हा भारत शेवटी स्वतंत्र व्हायला आला होता 1940 नंतर काय झालं होतं, ब्रिटिशांनी बाबा कारवाई सुरू केली ती, सगळ्या क्रांतिकारकांना पकडत होते, जेलमध्ये टाकत होते. त्यावेळेस काही लोक अंडरग्राऊंड जाऊन ब्रिटिशांविरुद्ध आवाज वगैरे उठवायचे. अंडरग्राऊंड म्हणजे गुप्त, कळून द्यायचं नाही ब्रिटिशांना वगैरे. सो सातारा, हां, त्यासाठी फेमस होतं हे बेसिकली, सातारा. ठीक आहे. यशवंतराव चव्हाण असतील, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, इम्पॉर्टंट फिगर आहेत याच्यातल्या. सो हे माहीत पाहिजे तुम्हाला. हे चंद्रपूर वगैरे हे नाही एवढे सिग्निफिकंट. साताराबद्दल 2-3 गोष्टी काय माहीत पाहिजेत इतिहासात. तर मराठाचं जे वॉर झालं होतं शेवटचं 1818चं, 4th अँग्लो इंडियन वॉर. कारण काय झालं, तुम्हाला आता थोडंसं इतिहास माहीत असेल आपल्याला, की छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज. संभाजी महाराजानंतर 2 ठिकाणी झालं हे, सातारची गादी एक आणि कोल्हापूरची गादी एक, मराठ्यांची सत्ता जी होती ती. सो सातारा कोल्हापूर त्या हिशोबानं थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण तिथं जे राजे होते आणि त्यानंतर लोकांमध्ये थोडंसं अवेअरनेस होतं. सो तिथे काही गोष्टी झाल्या होत्या महत्त्वाच्या. त्यानंतर बघा, विच प्रिन्सली स्टेट गॉट रेकग्नाइज ॲज द फर्स्ट 1 to प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी. म्हणजे शालेय शिक्षण कंपल्सरी करणारं कुठला? आता हे बघा, कसा अवघड प्रश्न आहे हा खूप जास्त, कारण हे काही प्रिन्सली स्टेट तसे 500च्या वर होते भारतात. प्रत्येक कुठल्या स्टेटमध्ये काय सुरू झालं वगैरे माहीत नसतं आपल्याला. कोल्हापूर प्रोग्रेसिव्ह होतं थोडंसं, शाहू महाराजांनी काही गोष्टी केल्या होत्या, पण त्या, हे बघा, कोल्हापूरचं जिथं जिथं येईल ना तिथं लक्षात ठेवायचं, शाहू महाराजांनी दलितांच्या उद्धारासाठी रिझर्वेशन, आरक्षण वगैरे जे आत्ता आपण बघतो त्याच्याशी रिलेटेड पॉझिटिव्ह गोष्टी केल्या होत्या. पण इथं शिक्षणासंदर्भात आहे. सो बरोडा उत्तर यायचं, बडोदा गुजरातमध्ये. आता बरोडा का इम्पॉर्टंट आहे, तर आंबेडकरांना वगैरे स्कॉलरशिप वगैरे किंवा त्यांना फॉरेनला जाण्यासाठी जे मदत केली होती ते बडोदा संस्थानिकांनी थोडीफार केली होती, असं माझ्या वाचनात आहे.
एक्झॅक्टली नाही, आता यात फॅक्च्युअल इनकरेक्ट असू शकतं हे, पण बडोदा एज्युकेशनशी रिलेटेड थोडंसं इम्पॉर्टंट आहे. सो हे जर सुटलं आहे, डोकं चाललं तेव्हा एक्झाममध्ये, तर ठीक आहे. त्यानंतर 8वा कोण आहे बघा, हू अमंग द फॉलोइंग कॉल्ड लोकमान्य टिळक ॲज फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. हे लोकमान्य टिळकांना कोणी म्हणलं होतं? आता लोकमान्य टिळकांना फादर ऑफ अनरेस्ट म्हणलं होतं हे माहीत पाहिजे तुम्हाला, कारण टिळक जे आहेत महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये टॉपमध्ये येतात. कोणी म्हणलं होतं? वेलेंटिन चिरोल. हे तुम्ही वाचता, जेव्हा टिळकांचं वाचाल ना, हे नाव वाचाल तुम्ही, ह्यांनी म्हणलं होतं त्यांना. एओ ह्यूम काँग्रेसशी रिलेटेड आहेत, काँग्रेस स्थापन करण्यात सहभाग होता. औरोबिंदो घोष मी सांगितलं होतं, लाल बाल पाल आणि औरोबिंदो घोष इम्पॉर्टंट. गोगा आगरकर इम्पॉर्टंट आहेत. यावर्षीच्या MPSCत क्वेश्चन आला होता याच्यावर, गोपाळ गणेश आगरकरांवर. वेन वॉज नॅशनल एज्युकेशन काउन्सिल? 1905 झाले होते. ठीक आहे. हे कर्जन होता तेव्हा, ब्रिटिशांचा व्हाईसरॉय वगैरे. त्यानंतर लास्टचा प्रश्न आहे बघा, 50वा प्रश्न आहे, विच लॉ मेड गव्हर्नर जनरल एज व्हाईसरॉय? हे खूप इम्पॉर्टंट आहे. 1857चा जेव्हा उठाव झाला तेव्हा ब्रिटिशांना लक्षात आलं की बाबा हे आपल्या विरुद्ध यायला लागले ते एकत्र, त्यामुळे त्यांनी मग ईस्ट इंडिया कंपनीकडून स्वतःकडे घेतली. म्हणजे आधी एक कंपनी होती बेसिकली, जे ट्रेडिंग वगैरे करून आपल्या भारतावर कब्जा केला होता त्यांनी. त्यानंतर डायरेक्टली ब्रिटिश गव्हर्नमेंटनं हाती घेतली सूत्र. सो पहिल्यांदा आधी गव्हर्नर जनरल असायचे, त्यानंतर व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं. ते कधी झालं? युद्ध झाल्यानंतर लगेच 1857ला उठाव झाला, लगेच 1858मध्ये व्हाईसरॉय. पहिला कोण होता? कॅनिंग, ते वरती बघितलं आपण. सो अशा प्रकारे बघा, आता हे 50 प्रश्न डिस्कस केल्यावर आपल्याला काय समजलं की हिस्ट्री तसं समुद्रासारखं. लक्षात घ्या, तुम्ही 10 पुस्तकं जरी वाचली याचा अर्थ तुम्हाला हिस्ट्री येते असं नाही, कारण हिस्ट्री खूप वास्ट आहे. पण MPSC ग्रुप Cच्या पूर्वपरीक्षेसाठी केवढं हिस्ट्री लागतं आहे. आता आपण 50 प्रश्न बघितले, तर त्यानुसार तुम्हाला समजलं आहे की बाबा काही स्वातंत्र्य सैनिक आहेत भारतातल्या स्वातंत्र्य संग्रामात, महाराष्ट्रातले स्वातंत्र्य संग्राम, काँग्रेसची अधिवेशनं असतील, स्त्री शिक्षणासाठी कुणी काम केलं वगैरे वगैरे, या गोष्टी ज्या आहेत, तर ह्याच्यावरच प्रश्न येतात वारंवार. सो तुम्हाला 10 पैकी 5 प्रश्न जरी सुटले एक्झाममध्ये व्यवस्थित, या 50 प्रश्नाचा अभ्यास करून, आणि मग ते याच्याशी रिलेटेड ऑप्शनशी रिलेटेड माहिती वाचून, तरी तुम्ही हुशार आहात आणि तुमची एक्झाम पास होणार. तुम्ही जर इतिहासात PhD करायचं म्हणला तर तुमची AMVI 2026च्या जागी 2036 साली पास व्हाल तुम्ही. सो पॅरेटो प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं, 20% वाचून 80% आउटपुट आणायचा प्रयत्न करायचा. सो यातल्या ज्या आत्ता आपण चर्चा केली, आता नंतर मी शिकवेन हे डिटेलमध्ये, पण आता अभ्यासाची दिशा तुम्हाला कळाली बाबा काय वाचायचं आहे. आता थोडंफार वाचायला घ्या, हिस्ट्री असेल आणि त्यातल्या या गोष्टी वाचा. ठीक आहे. थँक्यू.